शैक्षणिक वर्ष 2024-25च्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी उपस्थित असलेले या समारंभाचे प्रमुख आकर्षण दमदार आवाजाचा धनी सुप्रसिद्ध गायक मविप्रचे माजी विद्यार्थी माननीय प्रतीकजी सोळसे, थोड्याच वेळात आपल्यामध्ये उपस्थित असणारे मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस माननीय ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे साहेब, मविप्रचे सभापती माननीय बाळासाहेबजी क्षीरसागर, या प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे उपसभापती माननीय DB अण्णा मोगल, या प्रसंगी उपस्थित असलेले शिक्षणाधिकारी आदरणीय डॉक्टर नितीन जाधव सर, सेवक संचालक तसेच कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य माननीय डॉक्टर SK शिंदे सर, शिक्षणाधिकारी डॉक्टर KS शिंदे सर, माननीय डॉक्टर DD लोखंडे सर, प्राध्यापक शशिकांत मोगल सर, LMCचे सन्माननीय सदस्य डॉक्टर SN पगार सर, श्री भंडारे सर, श्री साहेबरावजी भालेराव, श्री भगवानजी शिंदे, श्री मनोजजी पाटील, या प्रसंगी उपस्थित केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर SS काळे सर, उपस्थित सर्वच उपप्राचार्य, महाविद्यालयाची विद्यापीठ प्रतिनिधी कुमारी ऋतिका गोडसे, क्रीडा संचालिका डॉक्टर मीनाक्षी गवळी, कनिष्ठ आणि वरिष्ठ विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मी आपलं या कार्यक्रमाप्रसंगी मनपूर्वक स्वागत करतो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कक्षेतील महत्त्वाच्या महाविद्यालयांमध्ये आपल्या केटीएचएम महाविद्यालयाचा उल्लेख केला जातो. शासनाच्या विविध योजना असोत वा विद्यापीठाचे उपक्रम, सर्वांना हक्काचे ठिकाण म्हणून केटीएचएम नेहमीच आपलेसे वाटत आलेले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण पदवी स्तरावर अंमलबजावणी करण्यासाठी नाशिक जिल्ह्याचे नोडल कॉलेज म्हणून देखील आपले महाविद्यालय कार्य करीत आहे. या सर्व बाबींमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडणारे केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य माननीय डॉक्टर SS काळे सर यांना मी या प्रसंगी प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. आदरणीय प्राचार्य सर. नमस्कार. आजच्या या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाच्या प्रसंगी मंचावर मान्यवर, त्यामध्ये आजच्या आकर्षण आपल्या कॉलेजचा माजी विद्यार्थी प्रतीक सोळसे, आजचे सन्मानित अध्यक्ष व संस्थेचे उपसभापती ॲडव्होकेट DB अण्णा मोगल, सेवक संचालक डॉक्टर शिंदे सर, त्याचबरोबर शिक्षणाधिकारी डॉक्टर जाधव सर, डॉक्टर शिंदे सर, सर्व उपप्राचार्य, विद्यार्थिनी प्रतिनिधी गोडसे, फिजिकल डायरेक्टर्स, सर्व लोकल मॅनेजमेंट कमिटीचे सदस्य, उपप्राचार्य, सर्व स्टाफ आणि विद्यार्थी मित्र, सर्वप्रथम मी सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक असं स्वागत करतो. स्वागताबरोबरच या शैक्षणिक वर्ष 2024-25 हे या महाविद्यालयाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं असं वर्ष ठरलेलं आहे. या वर्षामध्ये सर्वात प्रथम आपण नॅकची तयारी करत होतो आणि नॅकची तयारी करत असताना सर्वांचा फोकस हा नॅककडे होता. त्याचबरोबर या वर्षामध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020-20 ही पदवी स्तरावर अंमलबजावणी करण्यात आलेली. सुरुवातीच्या प्रक्रिया ॲडमिशनच्या जरी व्यवस्थित झालं असेल, परंतु हे सगळं करत असताना ICT एनेबल टीचिंग करण्यासाठी आपण निश्चितपणे यासाठी प्रयत्न केलेले. त्याचबरोबर मला तिचे आनंद होते की आपण इंटरॅक्टिव्ह बोर्ड, जवळपास 15 इंटरॅक्टिव्ह बोर्ड या ठिकाणी आपण महाविद्यालयासाठी घेतलेले आहे. याचं ट्रेनिंग प्राध्यापकांना देऊन त्याचबरोबर विद्यार्थ्यांना ICT एनेबल कसं करता येईल त्या दृष्टीने आपण सर्व प्रयत्न केले. हे सगळं सांगत असताना नियमित अध्यापन होत असताना विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाकडे आपले महाविद्यालय नेहमीच कटिबद्ध असतं. यावर्षी देखील आपण अगदी सुरुवातीला फर्स्ट इयरचं आपण स्टुडंट इंडक्शन प्रोग्राम घेतला. त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना या महाविद्यालयामध्ये असलेली कोर्सेस, असलेले प्रोग्राम्स, असलेले वेगवेगळे ICT स्किल्स बेस्ड प्रोग्राम या ठिकाणी सुरुवातीला सांगण्यात आले. रिसर्च हा उच्च शिक्षणाचा आत्मा मानला जातो, म्हणून आपल्या महाविद्यालयाने रिसर्च ओरिएंटेड वातावरण निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये पोषक असं वातावरण तयार केलेले. यावर्षी जवळपास 568 विद्यार्थी PhD साठी आपल्या महाविद्यालयातून प्राध्यापक संस्थेमध्ये प्रवेश घेतलेला आहे. हे सगळं सांगत असताना CSI, DST या सर्व केंद्रीय संस्थांकडून महाविद्यालयांना प्राध्यापकांना अनुक्रमे 22 लाख व 44 लाख इतके आर्थिक सहाय्य प्राप्त झालेले. संशोधक विद्यार्थ्यांना CSIR, UGC,
सारथी, बार्टी व महाज्योती या योजनेअंतर्गत सुमारे 7 कोटी रुपये इतकी छात्रवृत्ती या विद्यार्थ्यांना मिळाली आहे. महाविद्यालय महाराष्ट्र शासनाच्या परामर्श योजनेमधून जवळपास 2 लाख रुपये अनुदान प्राप्त झाले. नुकतंच 15 दिवसापूर्वी आपल्या महाविद्यालयाला 40 लाखाचं अनुदान या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. या व्यतिरिक्त 9 प्राध्यापकांना ॲस्पायर संशोधनाची 15 लाखापर्यंतची शिष्यवृत्ती मिळाली आहे. हे देखील सर्वांसाठी आपल्याला अभिमानाची बाब आहे. या महाविद्यालयाचा 200 पेक्षा जास्त करार आपण इंडस्ट्रीमध्ये आपण घेतलेल्या विविध उपक्रम या ठिकाणी राबवलेले आहे. यावर्षी 58 संशोधन पेपर व 35 बुक चॅप्टर्स प्रकाशित झालेले आहेत. त्याचबरोबर आजपर्यंत 78 प्राध्यापकांनी नाविन्यपूर्ण असा विषयामध्ये पेटंट मिळवलेले आहे. महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी जवळपास 10 लाखापर्यंत एवढी भरीव आर्थिक मदत या ठिकाणी महाविद्यालयाला देऊन मोठे सहकार्य केले आहे. त्यामध्ये आपला समाधान गवळी माजी विद्यार्थी यांनी आपल्याला 2 लाखाची एक बोट या ठिकाणी भेट दिलेली आहे. हे सगळं सांगत असताना यावर्षी देखील नामांकित संस्थांमध्ये 400 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट झालेलं आहे. शासकीय विद्यापीठ असो किंवा शासकीय नोकरी असे तसेच संस्थांमध्ये 77% विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती या महाविद्यालयात मिळत असते. 30 अंध विद्यार्थ्यांना प्रत्येकी 10,000 रुपयाप्रमाणे 3 लाखाची शिष्यवृत्ती या ठिकाणी मिळालेली आहे. अंध व अपंग विद्यार्थ्यांसाठी इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी रोजगाराच्या संधी प्राप्त करून दिल्या आहे. आपण दरवर्षी या विद्यार्थ्यांना फक्त 10 रुपयामध्ये प्रवेश देत असतो. त्याचबरोबर इमेट हा प्रोग्राम आपण त्यांच्यासाठी सुरू केलेला आहे. त्याच्याबरोबर डेव्हलपमेंट अँड रिसोर्स सेंटर या ठिकाणी अतिशय अद्ययावत असं रिसोर्स सेंटर आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला हेल्प द ब्लाइंड फाउंडेशन चेन्नई यांचं अर्थसहाय्य देखील या ठिकाणी प्राप्त झाले. त्यामुळे मी विशेष असं त्यांचं आभार व्यक्त करतो. स्टुडंट सपोर्ट सर्व्हिसेसमध्ये वर्षभर विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास व्हावा विविध उपक्रम आपण या ठिकाणी राबवले जातात. नेव्हल एनसीसी असो विभागाच्या वतीनं दर्शना कांबळे यांनी ऑल इंडिया रिपब्लिक डे कॅम्प कर्तव्य पथक दिल्ली येथे सहभाग नोंदवलेला आहे. तसेच अनेक छात्रांनी स्पेशल सेलिंग एक्सपेडिशन कॅम्प 2024, ऑल इंडिया ट्रेकिंग एक्सपेडिशन कॅम्प गुजरात, ऑल इंडिया गर्ल्स ट्रेकिंग एक्सपेडिशन कॅम्प, स्पेशल कोचिंग कॅम्प गोवा, स्कुबा डायव्हिंग कॅम्प, शिप अचीवमेंट कॅम्प तसेच ऑल इंडिया अॅन्युअल ट्रेकिंग कॅम्प हे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केलेले आहे. या वर्षात अनुराग दायमा याची भारतीय सैन्यात लेफ्टनंट म्हणून नियुक्ती झालेली आहे. ओम खालकर याची भारतीय सैन्यात टीए पॅरा या ठिकाणी 116 या ठिकाणी निवड झाली आहे. एनसीसी गर्ल विभागाच्या शिका कुमारी, भाग्यश्री पाटील व वैष्णवी सौंदाने या छात्रांनी अनुक्रमे केरळ आणि नागपूर येथे एक भारत श्रेष्ठ भारत या राष्ट्रीय एकात्मता शिबिरामध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करून उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. तसेच भाग्यश्री पाटील हिला मुख्यमंत्री शिष्यवृत्ती प्राप्त झालेली आहे. या वर्षात रवीना पाडवी हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षांमधून पोलीस सब इन्स्पेक्टर या पदासाठी निवड झाली आहे. त्याचबरोबर आत्ताच आपल्या माजी विद्यार्थ्यांनी मागच्या आठवड्यात जो न्यायाधीशांचा रिझल्ट लागला त्यामुळे मखवालाबादची फडोळ नावाची विद्यार्थिनी या आपल्याच महाविद्यालयाची विद्यार्थिनी ही फर्स्ट अटेम्प्टमध्ये महाराष्ट्रामध्ये 4थी आलेली. हे सर्वात महत्त्वाचं आपल्या दृष्टीने आहे. वर्षभरात छात्रांनी लष्करी प्रशिक्षणाबरोबर विविध सामाजिक उपक्रमांमध्ये देखील सहभाग नोंदवला आहे. जनजागृती, समाज प्रबोधन कर्तव्य निभावले. एनसीसी आर्मी विभागाच्या छात्रांनी देखील उत्कृष्ट कामगिरी केली. NSSच्या कविता शेवरे या विद्यार्थिनींनी 26 जानेवारी या रोजी राजपथ येथे झालेल्या संचलनात महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केले. त्याचबरोबर अभिमानाची बाग म्हणजे NSSची स्वयंसेवक अनेक शिबिरे या उपक्रमाची सवय. आत्ताच 1 आठवड्यापूर्वी शरीर शास्त्रमध्ये ती मला वाटतं ऑल इंडिया लेवलला तिचं सिलेक्शन झालेलं आहे. आपल्या सांस्कृतिक विभागाची बक्षिसांची मालिका यंदाही सुरूच होती. जल्लोष युवक स्वतःमध्ये आपल्या महाविद्यालयाला राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक प्राप्त झाले. तसेच संगमनेर येथे झालेल्या विद्यापीठ स्तरीय युवक महोत्सवात देखील आपल्या कलाकारांनी दबदबा निर्माण केला. आपल्याला कला मंडळाची नयन गतीर यांनी राष्ट्रीय स्तरावर युवक महोत्सवासाठी निवड केली. त्यांचे SSP सावित्रीबाई फुले प्रतिनिधित्व केलं. त्याचबरोबर आम्हाला अभिमान वाटणं स्वाभाविक आहे. जिमखाना विभागाने देखील यावर्षी पदकांची व बक्षिसांची परंपरा कायम राखलेली आहे. ऑल इंडिया नेव्हल असो, राष्ट्रीय स्पर्धा असो, अन्य कोणत्याही स्पर्धा असो, आपल्या महाविद्यालयाचे खेळाडू नेहमीच कौतुकाचं प्रदर्शन करीत असतात. नुकत्याच चंदीगड येथे झालेल्या स्पर्धेत आपल्या खेळाडूंनी 15 पदकांवर आपले नाव कोरले. तसेच आंतरराष्ट्रीय युनिव्हर्सिटी जर्मनी येथे होणाऱ्या रोईंग क्रीडा स्पर्धेमध्ये तेजस गडदे व दर्शन गवळी या विद्यार्थ्यांची निवड झाली. त्याचबरोबर आपण सर्वांचं त्यांनी अभिनंदन करूया.
येणारा काळ हा आव्हानांचा काळ आहे, आपल्याला विसरून चालणार नाही. दिवसेंदिवस उच्च शिक्षणाची प्रक्रिया अधिक संघर्षमय होत चाललेली आहे. यासाठी आम्हाला आपल्या सदैव सतर्क राहावं लागणार आहे. त्यामध्ये निश्चितपणे आपल्याला मराठा विद्याप्रसारक समाजाचं आपलं मातृ संस्थेचं नेहमी आम्हाला पाठबळ लागत असतं. केवळ वरिष्ठ नाही तर कनिष्ठ विभागात देखील अनेक संस्थांच्या मूल्यमापनाला आपलं महाविद्यालय सामोरं जात आहे. त्यासाठी ICT कौशल्य विकसित करण्यावर आपण भर देऊया आणि आपण हा सोहळा नुसता सिनियरचा नसून ज्युनियरसाठी आपण वेगळं पारितोषिक वितरण मार्चमध्येच केलं, ही सिनियरसाठी. आणि सगळ्या विद्यापीठाच्या परीक्षा, आपलं नॅक असल्या कारणानं सगळ्या विद्यापीठाच्या परीक्षा देखील आता सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थी तिकडे पण बिझी आहे. जे विद्यापीठाच्या परीक्षा नसेल ते विद्यार्थी आणि विशेष करून अष्टपैलू विद्यार्थी, अकॅडमिक असो किंवा स्पोर्ट्स असो किंवा कल्चर असो, अनेक याच्यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी असं नावलौकिक कमवलं आहे. मी पुन्हा एकदा या सर्व विद्यार्थ्यांचं आणि प्राध्यापकांचं या ठिकाणी कौतुक करतो आणि बक्षिसाची थाप म्हणून आपण या ठिकाणी त्यांना बक्षीस देऊया. आणि ज्या विद्यार्थ्यांना रनर्स असतील किंवा बक्षीस मिळालं नसेल त्याची तयारी पुढच्या वर्षासाठी करू आणि अधिक उज्ज्वल भविष्य या KTHM महाविद्यालयाचं आपण प्रस्तावित करूया. एवढंच या ठिकाणी मी नमूद करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. KTHM महाविद्यालय हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचं शैक्षणिक केंद्र आणि आपण या महाविद्यालयाचे प्राचार्य. वळूयात मान्यवरांच्या सत्काराकडे. सर्वप्रथम या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाराष्ट्रातील एक हरहुन्नरी आणि उदयोन्मुख असा गायक श्री प्रतीकजी सोळसे यांचा सत्कार या प्रसंगी उपस्थित मविप्रचे उपसभापती माननीय DB अण्णा मोगल यांनी ग्रंथ, अक्षर आणि पुष्पगुच्छ देऊन करावा अशी मी अण्णांना विनंती करतो. सन्माननीय उपसभापती माननीय DB अण्णाजी मोगल हे सत्कार करीत आहेत आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रतीक सोळसे. इंडियन आयडल हिंदी आणि इंडियन आयडल मराठी या स्पर्धांमध्ये नाशिकचा आवाज ज्यांनी नेला ते प्रतीकजी सोळसे. पुन्हा एकदा त्यांचं मनपूर्वक स्वागत. मी सन्माननीय प्राचार्य डॉक्टर SS काळे सरांना विनंती करतो की या प्रसंगी उपस्थित मविप्रचे उपसभापती माननीय DB अण्णा मोगल यांचं स्वागत करावं. सन्माननीय उपसभापती माननीय DB अण्णा मोगल साहेब. या प्रसंगी मविप्रचे सेवक संचालक आदरणीय डॉक्टर SK शिंदे सर उपस्थित आहेत. मी सन्माननीय प्राचार्य सरांना विनंती करतो की त्यांचं ग्रंथ आणि पुष्प देऊन स्वागत करावं. मी प्राचार्य सरांना पुन्हा एकदा विनंती करतो की सन्माननीय शिक्षणाधिकारी डॉक्टर नितीन जाधव सर यांचंही आपण या प्रसंगी ग्रंथ आणि पुष्प देऊन स्वागत करावं. यानंतर माननीय प्राचार्य सर शिक्षणाधिकारी डॉक्टर KS शिंदे सर यांचं देखील ग्रंथ आणि पुष्प देऊन स्वागत करतील. शिक्षणाधिकारी डॉक्टर KS शिंदे सर. यानंतर प्राध्यापक शशिकांत मोगल सरांचंही सत्कार आणि स्वागत सन्माननीय प्राचार्य सरांनी करावा. स्थानिक व्यवस्थापन समितीचे सन्माननीय सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. मी डॉक्टर SN पगार सर यांना विनंती करतो की आपण आपल्या महाविद्यालयाच्या वतीने सन्माननीय प्राचार्य सरांच्या हस्ते आपला सत्कार स्वीकारावा. डॉक्टर SN पगार सर. सन्माननीय प्राचार्य सर यानंतर श्री भगवान शिंदे सर यांचं स्वागत करतील. सन्माननीय भगवानजी शिंदे सर. माननीय प्राचार्य सरांना विनंती की सन्माननीय भंडारे सर यांचं या प्रसंगी आपण स्वागत करावं. प्राचार्य सरांना पुन्हा एकदा विनंती की श्री साहेबरावजी भालेराव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही आपण ग्रंथ आणि पुष्प देऊन स्वागत करावं. त्यानंतर श्री मनोजजी पाटील सर यांचंही स्वागत सन्माननीय प्राचार्य सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. श्री मनोजजी पाटील. पुनश्च एकदा उपस्थित सर्वच मान्यवरांचं स्वागत.
यानंतर 2 महत्त्वाच्या विभागांचा अहवाल आपल्या सर्वांसमोर सादर केला जाईल. सर्वप्रथम सांस्कृतिक विभागाचा अहवाल आपल्यासमोर सादर करेल महाविद्यालयाच्या कम्प्युटर सायन्सची विद्यार्थिनी आणि महाविद्यालयाची विद्यापीठ प्रतिनिधी कुमारी ऋतिका गोडसे. सुप्रभात. सर्वांना नमस्कार. मी ऋतिका संतोष गोडसे, युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम KTHM कॉलेज. मी शैक्षणिक वर्ष 2024-25चा वार्षिक अहवाल आपणासमोर सादर करीत आहे. यंदाचे शैक्षणिक वर्ष अनेक दृष्टीने महत्त्वाचे वर्ष ठरले. याच शैक्षणिक वर्षात नॅक समितीची भेट महाविद्यालयाला होणार होती, म्हणून अगदी जून महिन्यापासूनच सर्वच घटक त्यांच्या कामात सक्रिय झाले होते. प्रवेश प्रक्रिया आटोपल्यानंतर सर्व वर्ग सुरळीत सुरू झाले. यंदा पदवी सत्रावर NEP 2020 लागू झाल्यामुळे प्रथम वर्षाचे विद्यार्थ्यांचे सखोल असे स्टुडंट इंडक्शन प्रोग्राम घेण्यात आले. यात NEP संदर्भात सर्वच महत्त्वाच्या सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आल्या. यावेळी सिनियर विद्यार्थ्यांना मेंटरच्या भूमिका देण्यात आल्या आणि त्यांनी त्या वर्षभर यशस्वीरित्या पार पाडल्या. ऑगस्ट 2025 मध्ये महाविद्यालयात प्राचार्य डॉक्टर SS काळे सर यांची नियुक्ती झाल्यानंतर नेकच्या कामांना अधिक गती मिळाली. इन्फ्रास्ट्रक्चर, ICT, क्लासरूम अशा सर्वच कामांना जोरात सुरुवात झाली. अनेक इंटरॅक्टिव्ह पॅनलच्या सहाय्याने शिकण्यात अधिक मज्जा येऊ लागली. एकूणच महाविद्यालयात अनेक चांगल्या गोष्टी घडत होत्या. ह्या शैक्षणिक वर्षात टीचिंग लर्निंगमध्ये मोठे बदल पाहायला मिळाले. यंदा आपल्या कॉलेजमधील 13 प्राध्यापकांना एस्पायर संशोधन केंद्राकडून 15 लाख रुपये शिष्यवृत्ती मिळाली. याशिवाय आतापर्यंत झालेले विविध नामांकित संस्थांच्या 125 सामंजस्य करार करून विविध उपक्रम राबविण्यात आले. आविष्कार ह्या संशोधन स्पर्धेचे जिल्हास्तरीय व विभागीय अशा दोन्ही स्पर्धा आपल्याच कॉलेजमध्ये घेण्यात आल्या. यामुळे विद्यार्थ्यांना अनेक संशोधन उपक्रम बघता आले. आपल्या महाविद्यालयाचे सर्व स्टुडंट सपोर्ट सर्व्हिसच्या यशाचा उल्लेख यंदा देखील चढत राहिला. NCC आर्मी, गर्ल आणि नेव्हल ह्या तिन्ही विंगच्या कॅडेटकडून वर्षभर उत्कृष्ट कामगिरी राहिली. अनेक विद्यार्थ्यांचे चांगले प्लेसमेंटही झाले. NCCच्या स्वयंसेविकांनी देखील उत्कृष्ट कामगिरी केली. आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब म्हणजे आपल्या महाविद्यालयाची कुमारी कविता शेवरे हिने यंदाच्या दिल्ली येथील भारतीय प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. विद्यार्थी विकास मंडळाने कंवा व शिका आणि अन्य योजना राबवून पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक ह्या तिन्ही जिल्ह्यांमधून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 12 लाख रुपये एवढा सर्वाधिक निधी प्राप्त केला. आपल्या महाविद्यालयाचे कला मंडळाने देखील उत्कृष्ट कामगिरीची परंपरा जपली. चांदवड येथील आयोजित जल्लोष युवक महोत्सवात सर्वोत्कृष्ट सादरीकरण करून जिल्हास्तरीय प्रथम पारितोषिक प्राप्त केले. याशिवाय संगमनेर येथील विद्यापीठस्तरीय युवक महोत्सवात देखील उत्कृष्ट कामगिरी केली. आपल्या महाविद्यालयाचे नयन गतीर या विद्यार्थ्याची राज्यस्तरीय व राष्ट्र पातळीवरील युवक महोत्सवात निवड झाली आणि त्यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. फेब्रुवारी 2025 मध्ये झालेले नॅक भेटी दरम्यान आम्हा विद्यार्थ्यांना अनेक गोष्टी शिकता आल्या. भविष्यात आमचे नेतृत्व गुणांना चालना मिळेल हे अनुभव नक्कीच मार्गदर्शक ठरतील. कामाप्रती निष्ठा आणि झोकून काम करण्याची वृत्ती आम्ही सर्वांनी ह्या काळात नक्कीच अनुभवली. KTHM महाविद्यालय हे महाराष्ट्रातील एक नामवंत महाविद्यालय ठरले आले. उच्च शिक्षणात होत असलेले बदलांना योग्य पद्धतीने प्रतिसाद देऊन आपले महाविद्यालय इतर महाविद्यालयांना मार्गदर्शक ठरत आहे. भविष्यात आपले महाविद्यालयाच्या यशाचा आलेख असाच उंचावत राहील असा आशावाद व्यक्त करून मी शैक्षणिक वर्ष 2024-25 चा शैक्षणिक अहवाल आपणासमोर सादर केला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर जिमखाना विभागाचा अहवाल सादर करतील क्रीडा संचालिका डॉक्टर मीनाक्षी कवळी. धन्यवाद सर. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ, आजच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय उपसभापती DV अण्णा मोगल साहेब, तसेच सेवक संचालक माननीय संजय शिंदे सर, डॉक्टर संजय शिंदे सर,
शिक्षणाधिकारी माननीय डॉक्टर नितीन जाधव सर, डॉक्टर कैलास शिंदे सर, डॉक्टर शशिकांत मोगल सर, तसेच स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉक्टर यशवंत पगार सर, भगवानजी शिंदे सर, भंडारी सर, साहेबराव भालेराव सर, मनोज पाटील सर आणि आपल्या महाविद्यालयाचे क्रीडाप्रेमी प्राचार्य माननीय डॉक्टर SS काळे सर, सर्व उपप्राचार्य, प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मित्रांनो, मंत्रभूमी ते तंत्रभूमी आणि तंत्रभूमी ते यंत्रभूमीच्या प्रवासात नाशिक शहराचे क्रीडा नगरीत कसे रूपांतर झाले हे कळालेच नाही. आणि या सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणारे प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गोदावरी नदीच्या निसर्गरम्य पावन तीरावर वसलेल्या आणि गुणवत्तेच्या दृष्टीने अग्रगण्य असलेल्या KRT आर्ट्स, BH कॉमर्स अँड AM विज्ञान महाविद्यालयाने ही भूमिका बजावलेली आहे. संपूर्ण भारतामध्ये नावाजलेल्या महाविद्यालयांमध्ये KTHM महाविद्यालय हे गणले जाते. महाविद्यालयाने समाजाला अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरील, राष्ट्रीय स्तरावरील, राज्यस्तरीय, आंतरमहाविद्यालयीन, विभागीय असे अनेक सर्वोत्कृष्ट खेळाडू या 2024-25च्या शैक्षणिक वर्षामध्ये दिलेले आहेत. आणि आजचा हा क्रीडा अहवाल सादर करताना क्रीडा संचालिका म्हणून मला खूप मनस्वी आनंद होत आहे. कारण आपल्या महाविद्यालयाचं जे उद्दिष्ट आहे तेच आहेत विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाबरोबरच मानसिक, सामाजिक, बौद्धिक विकास. आणि यासाठीच आमचं महाविद्यालय अगदी आमचे प्राचार्यांपासून तर सर्व प्राध्यापक वृंद त्याच्यासाठी प्रयत्न करत असतात. शरीर माध्यम खलु धर्म साधनम या ध्येयाप्रमाणेच आमच्या विभागाचे काम चालते. अ हेल्दी माइंड ड्वेल्स इन अ स्ट्रॉंग बॉडी, सो प्ले स्पोर्ट्स. हे वाक्य लक्षात ठेवून महाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थी मैदानावर यावेत, खेळाचा प्रचार व्हावा, प्रसार व्हावा, भारताची भावी पिढी सुदृढ व्हावी, आरोग्य संपन्न व्हावी. शैक्षणिक वर्ष 2024-25 या वर्षात वरिष्ठ महाविद्यालयातील एकूण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ठरवून दिलेल्या 47 क्रीडा प्रकारांमध्ये आंतरमहाविद्यालयीन, विभागीय, विद्यापीठ पातळी, आंतरविद्यापीठ आणि थेट आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत महाविद्यालयीन खेळाडूंनी सक्रियतेने सहभाग नोंदवलेला आहे. त्यातूनच महाविद्यालयातील सांघिक क्रीडा प्रकारांमध्ये आपल्या महाविद्यालयातील काही संघ आहेत, लाईक बास्केटबॉल संघ किंवा उपविजयी संघांमध्ये फुटबॉल, क्रिकेट, हॉकी, कबड्डी यासारख्या अनेक संघांनी विजेतेपद आणि उपविजेतेपद प्राप्त केलेले आहेत. या शैक्षणिक वर्षात नुकत्याच झालेल्या चंदीगड येथे झालेल्या रोईंग क्रीडा स्पर्धा प्रकारांमध्ये आमच्या महाविद्यालयाची एक अगदी अभिमानास्पद गोष्ट अशी आहे की 2 खेळाडूंची निवड ही जे गोल्डन सिटी म्हणून ओळखलं जातं, गोल्डन देश म्हणून ओळखलं जातं, जर्मनीसाठी झालेली आहे. आणि ही नक्कीच खूप मोठी अचिव्हमेंट आमच्या महाविद्यालयाची आहे. आणि आता सध्या होणाऱ्या वर्ल्ड युनिव्हर्सिटीमध्ये आमच्या KTHMचे विद्यार्थी भारताचं प्रतिनिधित्व तिथे नक्कीच चांगलं करतील. त्याचबरोबर 16 विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया राष्ट्रीय स्तरावरती गोल्ड मेडल, सिल्वर मेडल आणि त्याचबरोबर ब्रांज मेडल या पदकांची कमाई केलेली आहे. महाविद्यालयातील एकूण म्हणजे जे रेकॉर्ड ब्रेक केलेलं आहे तर 52 खेळाडू जे आहेत ते आमचे राष्ट्रीय स्तरावर त्यांनी वेगवेगळ्या खेळ प्रकारांमध्ये आपली प्रतिनिधित्व महाराष्ट्र राज्याचं त्यांनी तिथे केलेलं आहे. त्याचबरोबर विभागीय स्तर, राज्य स्तरावर आमचे 167 विद्यार्थी विविध क्रीडा प्रकारांमध्ये त्यांनी आपला अगदी उत्कृष्टपणे सहभाग नोंदविलेला आहे आणि त्यात प्रावीण्य देखील प्राप्त केलेलं आहे. आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांमध्ये 453 खेळाडूंनी आमच्या महाविद्यालयात
सहभाग नोंदवलेला आहे आणि पदकं प्राप्त केलेले आहेत. स्पर्धात्मक आयोजनामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत होणाऱ्या क्रीडा स्पर्धांमध्ये आमच्या महाविद्यालयाने आर्चरी मुले आणि मुली या दोनही क्रीडा स्पर्धांचं आयोजन अगदी उत्कृष्ट पद्धतीने या महाविद्यालयात केलेलं आहे. त्याचबरोबर रोईंग मुले आणि मुली या दोनही क्रीडा स्पर्धांचं आयोजनही या महाविद्यालयामध्ये केलेलं आहे. आणि जर राष्ट्रीय स्तरावरचं नियोजन आणि आयोजन जर बघायचं झालं तर आमच्या महाविद्यालयाने जे मविप्र मॅरेथॉन म्हणून राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय मॅरेथॉन घेतली जाते यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट आयोजनासाठी मदत केलेली आहे. आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा जी मानव संसाधन विकास मंत्रालय अंतर्गत घेतली जाते ती कार्यशाळा या महाविद्यालयाने घेतलेली आहे. त्याचबरोबर मॉक ड्रिल या महाविद्यालयाने घेतलेला आहे. तसंच लगोरी हा जो पारंपरिक खेळ आहे त्याचा प्रचार व्हावा, त्याचा प्रसार व्हावा, सर्व लोकांपर्यंत भारतीय खेळांना एक प्रकारे ऑलिम्पिक क्रीडा प्रकारामध्ये नेतृत्व प्राप्त व्हावं यासाठी आमच्या मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेबरोबरच महाविद्यालयाने नाशिक जिल्ह्यातीलच नाही तर राज्यातील क्रीडा शिक्षकांसाठी आणि खेळाडूंसाठी एक प्रशिक्षण शिबिर या ठिकाणी राबवलेलं होतं. तसंच राष्ट्रीय क्रीडा दिन जो 29 ऑगस्टला साजरा केला जातो, 21 जूनला जो आंतरराष्ट्रीय योग डे साजरा केला जातो, 23 जुलैला जो ऑलिम्पिक दिवस साजरा केला जातो, तसंच संस्था पातळीवर प्रजासत्ताक दिनाचं आयोजन असू द्यात, जागतिक सामूहिक सूर्यनमस्काराचं आयोजन असू द्यात, हे सर्व आयोजन आपल्या महाविद्यालयाने अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने पार पाडलेलं आहे. आमच्या महाविद्यालयामध्ये जर इन्फ्रास्ट्रक्चर बघितलं तर खूप छान पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये वुडन बॅडमिंटन कोर्ट की जे कोर्ट नाशिकमध्ये सुद्धा कोणत्याही महाविद्यालयाकडे उपलब्ध नाहीत ते आमच्या महाविद्यालयाकडे आहेत. सर्व साधन सामग्रींनी युक्त असं मुलींसाठी स्वतंत्र व्यायामशाळा आणि मुलांसाठी स्वतंत्र व्यायामशाळा ही गोष्ट सुद्धा इतर महाविद्यालयांकडे उपलब्ध नाही, ती आमच्या KTHM महाविद्यालयाकडे उपलब्ध आहेत. त्याचबरोबर अद्ययावत असं आर्चरी कोर्ट आणि आर्चरी कोच आपल्या या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर शूटिंग रेंज 10 मीटर्स रायफल शूटिंग आणि पिस्तूल शूटिंगचं हे सुद्धा अगदी अद्ययावत असं शूटिंग रेंज आणि कोच या ठिकाणी उपलब्ध आहेत. तसंच वॉटर स्पोर्ट्ससाठी जे आपलं बोट क्लब आहेत की तसं साहित्य इतर कोणत्याही महाविद्यालयांकडे नाही, तशी निसर्गाने दिलेली देणगी पण कोणत्याही महाविद्यालयांकडे नाही, असं KTHM महाविद्यालयाकडे आहेत. आणि 400 मीटरचा 6 लेन्थ असलेला जो रनिंग ट्रॅक आहे तो रनिंग ट्रॅक आपल्या महाविद्यालयाकडे उपलब्ध आहे. या प्रसंगी मी प्राचार्य साहेबांच्या वतीने असं आवाहनही करते की या सर्व साधन सामग्रीचा आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा. आणि इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, फक्त आमच्या महाविद्यालयातीलच नाही तर नाशिकमधील जे खेळाडू आहेत, जे करिअर ओरिएंटेड विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांना आपल्याकडे अकॅडमीजला प्रॅक्टिस करायला सुद्धा संधी मिळत असते. आणि आवाहन पण करते की जास्तीत जास्त मुलांनी या ठिकाणी सहभाग घ्यावा. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि संस्थेचे माजी संचालक सचिन पिंगळे सर यांच्या स्मरणार्थ आपल्या क्रीडा विभागाला त्यांच्या आईंच्या मातोश्रींच्या स्मरणार्थ स्वर्गीय नंदादेवी पंडितराव पिंगळे यांच्या स्मरणार्थ आपल्याला कायमस्वरूपी एक फिरती ढाल मुलांसाठी नाही आता आपण फक्त सांगतोय अहवालात, मुलांसाठी आणि मुलींसाठी फिरती ढाल ही दिली जाते. आणि हे अनेक वर्षांपासून आपण या विद्यार्थ्यांना देत असतो. त्याचबरोबर काही रोख स्वरूपात रकमेचं बक्षीस सुद्धा दिलं जातं. आणि या आजच्या या व्यासपीठावर विराजमान असलेल्या सर्व मान्यवरांना या ठिकाणी मी आभार मानते. तसंच जिमखाना विभागातील कनिष्ठ विभागातील क्रीडा संचालक कैलास लवाण सर, BB शिंदे सर, प्राध्यापक अविनाश कदम सर, प्राध्यापक उद्धव डेरले सर, प्रशिक्षक मोहन कसबे सर, सुभाष उकाडे सर, स्वप्नील पडोळे सर, तसेच कर्मचारी विलास लोखंडे सर,
दौलत बेनकुळी यांचं या ठिकाणी मी आभार मानते की ज्यांनी वर्षभर या क्रीडा विभागाला प्रगती करण्यासाठी हातभार लावलेला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. या दोन्ही अहवालांच्या वाचनानंतर केटीएचएम महाविद्यालयाच्या विकासाचा हा चढता आलेख आपल्या सर्वांसमोर लक्षात येतो. हा आलेख अनेकांच्या सक्रिय सहभागाचे आणि मार्गदर्शनाचे फलित आहे, हे आम्ही अगदी नम्रपणे स्वीकारतो. यात आपल्या मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे योगदान आदी सर्वमान्य आहे. मराठा विद्याप्रसारक समाजाचे पदाधिकारी नेहमीच प्रशासकापेक्षा मार्गदर्शकाच्या भूमिकेत पाहायला मिळतात. या प्रसंगी मविप्रचे उपसभापती माननीय DB अण्णा मोगल इथे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित आहेत. मी सन्माननीय मोगल साहेबांना मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. आदरणीय DB अण्णा मोगल साहेब. केटीएचएम महाविद्यालय यांच्या गुणगौरव समारंभासाठी या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले मान्य श्री प्रतीक सोलशे पाटील ते सुप्रसिद्ध गायक आहेत. त्याचप्रमाणे सरचिटणीस साहेब एका कार्यक्रमाला व्यस्त असल्यामुळे ते येऊ शकले नाही. त्यामुळे माझ्यावरती ही जबाबदारी आलेली आहे. आणि जसं क्रिकेटमध्ये रिझर्व खेळाडू असतो आणि त्याला जर ओपनिंग बॅट्समन पाठवलं तर त्याची जशी फजिती होते तशी माझी थोडी तिरस्कार झालेली आहे. मला अपेक्षित पण नव्हतं की आपल्याला या ठिकाणी बोलावं लागेल, परंतु या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या कॉलेजचे प्रिन्सिपल डॉक्टर काळे, उपप्राचार्य डॉक्टर शिंदे, त्याचप्रमाणे बालेराव, नंतर भंडारे सर, जाधव सर, सर्व शिक्षणाधिकारी, सर्व मान्यवर, शिक्षक, प्राध्यापक आणि विद्यार्थी मित्रांनो, तर म्हणजे तुम्ही ज्या गोष्टीसाठी आपुलकीने वाट पाहता, बक्षीस वितरण, ज्यांना ज्यांना बक्षीस मिळालं आहे त्यांना खरोखरच खूप आनंद झालेला असतो. आणि केटीएचएम सारखं कॉलेज की जे संबंध भारतामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये प्रसिद्ध आहे, त्या कॉलेजचा विद्यार्थी, त्या कॉलेजचा खेळाडू, त्याला जेव्हा बक्षीस मिळतं तर तो आनंद आहे ना, तो खूप द्विगुणित असतो. आनंदाची एक व्याख्या आहे. आनंद हा याच्या टिळासारखा असतो, चंदनाच्या टिळासारखा असतो. ज्यावेळेला दोन बोटं आपण समोरच्याच्या कपाळाला लावतो ते दोन बोटंसुद्धा सुगंधित होत असतात. त्याप्रमाणे तुम्हाला झालेला आनंद हा तुमच्या वर्गातल्या तुमच्या सरांना सगळ्यालाच आनंद असतो, घरच्यांना आनंद असतो, गावाला आनंद असतो. ते बक्षीस मिळालेलं असतं, तो खूप आनंद असतो. त्यामुळे चंदनासारखा तुमचा आनंद सगळीकडे दरवळत राहावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि खेळताना खरं म्हणजे ज्यांना बक्षीस मिळालं आहे त्यांचा काही प्रश्नच नाही, त्यांचे खूप खूप आभार, त्यांचा खूप आदर सत्कार करायला पाहिजे. पण ज्यांना बक्षीस मिळालं नाही, भाग घेतला पण मिळालं नाही, त्यांनी काही नाराज व्हायचं काही कारण नसतं. कारण त्यातलं एक तत्त्व सांगतो की मैदानातला खेळाडू एखाद्या वेळेला अपयश आलं तर तो परत उभा राहू शकतो, परंतु मनात जर काही तुम्ही तुमच्या द्विधा मनस झाली, नाराज झाला, तर उभं राहणं फार अवघड असतं. त्यामुळे ज्यांना बक्षीस मिळालं नाही त्यांनी अजिबात नाराज व्हायला नाही पाहिजे. पुढच्या वर्षी याच्यापेक्षा तुम्हाला चांगलं प्रयत्न करता येईल, चांगलं बक्षीस मिळवता येईल. त्यामुळे सगळ्यांना ज्यांना बक्षीस मिळालं त्यांचं मी अभिनंदन करतो आणि पुढील कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. धन्यवाद साहेब. आपल्या मनोगतातून आपली शिक्षणाप्रती आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली संवेदना व्यक्त होते. धन्यवाद. मराठा विद्याप्रसारक समाजाने महाराष्ट्राला आणि देशाला काय दिले हा प्रश्न उद्भवण्याची शक्यता आता शून्यात जमा होऊ लागली आहे. मविप्रने कुशल राजकीय नेते दिले, समाजसेवक दिले, डॉक्टर्स, इंजिनियर्स, वकील, प्राध्यापक, न्यायाधीश, CA, फार्मसिस्ट, शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ, विचारवंतांपासून
प्रत्येक कलेची प्रामाणिक जोपासना करणारे कलाकार दिले. गायनाला व्यवसाय न मानता कर्तव्य म्हणून स्वीकारणारा, आपल्या भारदस्त आणि तेवढ्याच मधुर आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा, ग्रामीण खेडूत यांना कसली संधी मिळते हा विचार अगणित तुकड्यांमध्ये नेस्तनाबूत करणारा एक उदयोन्मुख महाराष्ट्राचा जनमान्य गायक प्रतीक सोळसे हा देखील मविप्रचा एक लखलखणारा हिरा. बाहेर शेकडो प्रख्यात कलाकारांची रीग असताना तुलनेने कमी प्रख्यात असलेल्या कलाकाराला प्रमुख अतिथी म्हणून तुम्ही का बोलवता असं विचारल्यावर आम्ही सांगतो, आपल्या मातीशी, पाण्याशी आणि माणसांशी इमान राखणं हीच मविप्रची संस्कृती. म्हणून यंदा आपल्या मातीचा माणूस. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया श्री प्रतीक सोळसे. वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा, या सोहळ्याला मला आमंत्रित केल्याबद्दल सर्व शिक्षक वृंदांचे मी मनापासून आभार मानतो. ह्या शाळेत मी शिकलोय याचा फार मला अभिमान आहे. आणि या ठिकाणी आज मला असं वाटतंय की एक काळ होता ह्या शाळेत मी रिंगायचो आणि आज प्रमुख उपस्थिती म्हणून मला लाभली. माझं अहोभाग्य मी समजतो. आज ज्या मुलांना बक्षीसं भेटणार आहेत, ज्यांना नाही भेटणार आहेत, त्यांचंही अभिनंदन. या ठिकाणी मला उपस्थित केल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. आणि तुमच्या माझ्या आशीर्वादामुळे आज इंडियन आयडल मराठीमध्ये व हिंदीमध्ये फायनलिस्ट झालो. या ठिकाणी तुमचं सर्वांचं प्रेम असंच असू द्या. आणि सरांची थोडीशी इच्छा होती की या ठिकाणी परफॉर्मन्स पण झाले पाहिजे. नक्कीच परफॉर्मन्स करण्याचा छोटासा प्रयत्न मी करणार आहे. कारण ह्या व्यासपीठावर म्हणजे मला तरी वाटतं आज खूप मोठ्या ठिकाणी मोठ्या स्टेजवर मी आज परफॉर्मन्स करून आले, पण ह्या स्टेजपेक्षा मोठं स्टेज कोणतं नाही. कारण की मुलांना या स्टेजपासून जी चालना मिळते, या स्टेजपासून जी डेअरिंग मिळते ती इतर कुठल्याही स्टेजपासून मिळत नाही. माझंही तसंच काही झालं. शाळेपासूनच माझी गायनाची सुरुवात झाली. शिक्षकांनी सपोर्ट केला की नाही बाबा तू करू शकतो. आणि एक दिवस असा आला की इंडियन आयडल मराठीचं ऑडिशन टी व्हीला दिसलं. आणि ते ऑडिशन देता यापूर्वी पण मी 10-12 ऑडिशन दिले आणि 10-12 ऑडिशन नंतरही मी सिलेक्ट नाही झालो. मग मी स्वतःला समजून घेतलं की नाही ठीक आहे, आपण कुठेतरी कमी पडतोय. मग रियाज चालू केला, रियाज सुरू केला, चांगल्या ठिकाणी सल्ले घेतले. त्यानंतर मी इंडियन आयडल मराठीचं ऑडिशन दिलं आणि डायरेक्ट परवासाठी माझं सिलेक्शन झालं. अजय अतुल यांच्याकडे मी आज लाईव्ह कॉन्सर्ट करतो. आज कोल्हापूरला त्यांच्यासोबतच माझा लाईव्ह कॉन्सर्ट होता, पण मी हा लाईव्ह कॉन्सर्ट माझ्या कॉलेजसाठी मी सोडून दिला. कारण यापेक्षा मोठं कुठंच नाही आहे. तर ह्या स्टेजपासून माझी सुरुवात झाली आहे. या मातीला वंदन करून मी आज या ठिकाणी परफॉर्मन्स करणार आहे. माझे 2 शब्द तुम्ही एवढ्या शांतचित्तेने ऐकून घेतले त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाच्या आतापर्यंतच्या सर्वच कार्यक्रमांपेक्षा हा थोडा वेगळा कार्यक्रम ठरतोय. सर्वांची उत्सुकता आणि उत्कंठा शिगेला पोहोचावी म्हणून पारितोषिक वितरण आपण आधी घेणार आणि त्यानंतर प्रतीक सोळसेंच्या आवाजाची जादू आपण अनुभवणार आहोत. तोपर्यंत सन्माननीय सरचिटणीस साहेब आपल्यामध्ये उपस्थित राहतील. सुरू करूया केटीएचएम महाविद्यालयाचा शैक्षणिक वर्ष 2024-25चा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ. सर्वप्रथम पर्यावरणशास्त्र विषयात विद्यापीठात सर्वप्रथम आल्याबद्दल स्वर्गवासी हिराबाई बाळासाहेब सावंत पाटील गोल्ड मेडल प्राप्त केलेला आपल्या महाविद्यालयाचा विद्यार्थी कुमार उदय काळू साळुंखे. सन्माननीय मान्यवरांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते
आपण या विद्यार्थ्याचं कौतुक करावं. आपण सर्वांनी टाळ्या वाजवून या विद्यार्थ्याचं कौतुक करावं. कुमार उदय काळू साळुंखे, पर्यावरण शास्त्र विभागाचा हा विद्यार्थी, विद्यापीठातील गोल्ड मेडल. मी सन्माननीय DB अण्णा मोगल यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण ह्या विद्यार्थ्याचं कौतुक करावं. आणि या कौतुकामध्ये सहभागी होतील प्रतीकजी सोळसे आणि सर्वच मान्यवर. देशाच्या सीमेवर देखील आपल्या महाविद्यालयाचं प्रतिनिधित्व करतात विद्यार्थी. भौतिकशास्त्र विभागाचा विद्यार्थी जो पॅरा कमांडो इंडियन आर्मी मध्ये ज्याची निवड झालेली आहे, मयूर दत्तू ठाकरे. त्याच्या वतीने कोणीही हा पुरस्कार स्वीकारला तरीही चालणार आहे. मयूर दत्तू ठाकरे भौतिकशास्त्र विभागाचा विद्यार्थी. प्राध्यापकांनी देखील हा पुरस्कार स्वीकारला तरीही चालणार आहे. त्या विभागातील विद्यार्थी उपस्थित नसतील तर प्राध्यापकांनी पुरस्कार त्यांच्या वतीने स्वीकारावा आणि त्यांना पोहोच करावा. मयूर दत्तू ठाकरे, पॅरा कमांडो इंडियन आर्मीमध्ये या विद्यार्थ्याची निवड झालेली आहे. भौतिकशास्त्र विभागाचा विद्यार्थी, भाभा परमाणु अनुसंधान मुंबईमध्ये तांत्रिक अधिकारी म्हणून या विद्यार्थ्याची निवड झालेली आहे. अनिल समाधान सोनवणे. कुमार अनिल समाधान सोनवणे, भौतिकशास्त्र विभाग. भौतिकशास्त्र विभागाची विद्यार्थिनी घुमरे आकांक्षा. घुमरे आकांक्षा इज अ बेस्ट पेपर प्रेझेंटेशन इंटरनॅशनल कॉन्फरन्स मध्ये या विद्यार्थिनीला बेस्ट पेपर अवॉर्ड प्राप्त झालेला आहे. विद्यार्थी देखील संशोधनामध्ये कमी नाहीत हा संदेश घुमरे आकांक्षा हिच्या कामगिरीतून आपल्याला कळतो. इंटरनॅशनल कॉन्फरन्स मध्ये बेस्ट पेपर अवॉर्ड घुमरे आकांक्षा. FYBSc चा विद्यार्थी, नॅशनल ग्रॅज्युएट फिजिक्स परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त धनंजय हेमंत कोठावदे. धनंजय हेमंत कोठावदे FYBSc चा हा विद्यार्थी. त्याचबरोबर FYBSc चा शेवाळे प्रकाश सचिन. शेवाळे प्रकाश सचिन, कोठावदे धनंजय हेमंत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत मूल्यमापन परीक्षा मंडळ सदस्यावर निवड झाल्याबद्दल पर्यावरण शास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर प्रवीण मुकुंद नलावडे. डॉक्टर प्रवीण मुकुंद नलावडे, हेड ऑफ द एन्व्हायरमेंट सायन्स डिपार्टमेंट. भौतिकशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्राध्यापक निकम सागर अप्पासाहेब. स्टेट लेव्हल आविष्कार प्रोजेक्टच्या कॉम्पिटिशन मध्ये सरांच्या प्रोजेक्टची निवड झाली होती. आविष्कार मध्ये केटीएम महाविद्यालयाचा दरवर्षी एक उच्चांक असतो. यावर्षी प्राध्यापक निकम सागर यांच्या स्टेट लेव्हल आविष्कार प्रोजेक्टची निवड झाली. पर्यावरण शास्त्र विभागातील प्राध्यापक डॉक्टर कैलास देवराम अहिरे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर सरांची सदस्य म्हणून निवड झालेली आहे. डॉक्टर कैलास देवराम अहिरे. एन्व्हायरमेंट सायन्स डिपार्टमेंटचा विद्यार्थी अनिल कुमार शिंपी, अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये पेपर प्रेझेंटेशन मध्ये संशोधक विद्यार्थी प्रकारामध्ये सर्वप्रथम पारितोषिक या विद्यार्थ्याला मिळालेलं आहे. अनिल कुमार शिंपी. आपल्या महाविद्यालयाची MSc कम्प्युटर सायन्सची विद्यार्थिनी, जिने मागच्या वर्षी सर्वाधिक गुण प्राप्त करत यंदाच्या युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह विद्यापीठ प्रतिनिधी होण्याचा बहुमान मिळवलेला आहे, ती गोडसे ऋतिका संतोष. गोडसे ऋतिका संतोष. प्रतीक सोळसे यांना विनंती की आपण या विद्यार्थिनीचा गौरव करावा. युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ दिस इयर गोडसे ऋतिका संतोष. मराठी विभागातील प्राध्यापिका माधुरी हरिभाऊ गवळी यांना यंदाचा जिजाऊ प्रतिष्ठान पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल त्यांचा हा सन्मान. प्राध्यापक माधुरी हरिभाऊ गवळी.
वाणिज्य विभागातील प्राध्यापिका वैशाली क्षीरसागर यांनाही यंदाचा आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त झालेला आहे, त्याबद्दल त्यांचा हा सन्मान. प्राध्यापिका वैशाली क्षीरसागर. वाणिज्य विभागातील डॉक्टर बाळू अंबादास शेलार. डॉक्टर बाळू अंबादास शेलार वाणिज्य विषयामध्ये सरांनी 3 पेटंट सरांना मिळालेले आहेत. यापैकी पेन बँकेचं विशेष असं पेटंट सरांनी बनवलेलं आहे. यामध्ये रिसायकल न करणारे पेन एकत्र करणं यासाठी 40,000 रुपये त्यांनी स्वतःहून खर्च केलेले आहेत. त्या पेटंटबद्दल सरांचा हा सन्मान. पुढील सर्व विद्यार्थी कॉमर्स डिपार्टमेंटचे. हर्षिका नंदकिशोर सोमवंशी. यंदा CA ही अत्यंत अवघड आणि खूपच चॅलेंजिंग अशी परीक्षा या विद्यार्थिनीने उत्तीर्ण केलेली आहे. हर्षिका नंदकिशोर सोमवंशी CA परीक्षा उत्तीर्ण. पुढील विद्यार्थी सर्वच विद्यार्थी CA परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत. तेजस शशिकांत वाघ. कुमार तेजस शशिकांत वाघ कॉमर्स डिपार्टमेंटचा हा विद्यार्थी CA परीक्षा उत्तीर्ण. अख्ख्या नाशिक जिल्ह्यातून 10 CA झालेत आणि KTHMच्या एकट्या कॉलेजमधून 15 CA पास होण्याचा उत्तीर्ण होण्याचा रेकॉर्ड यंदा आपल्या कॉमर्स डिपार्टमेंटने केलेला आहे. त्यासाठी त्यांचं खूप खूप कौतुक. सुदर्शन दिलीप कोरडे कॉमर्स डिपार्टमेंट CA परीक्षा उत्तीर्ण. सुदर्शन कोरडे. रविराज लबडे. रविराज दशरथ लबडे. पंकज भास्कर बोडके. विद्यार्थी उपस्थित नसतील तर विभागातील प्राध्यापकांनी त्यांच्या वतीने त्यांचा सन्मान स्वीकारावा आणि त्यांना पोहोच करावा. पंकज भास्कर बोडके. रोहन राजाराम बस्ते. रोहन राजाराम बस्ते. वेदिका विष्णू जाधव. वेदिका विष्णू जाधव. महेश किशोर पगारे. महेश किशोर पगारे. प्रियंका अनिल खांडे. प्रियंका अनिल खांडे. अनिकेत जगन्नाथ राऊत. विशाल निवृत्ती बेलदार. शुभम प्रवीण करमसे. श्रेयश प्रकाश कोकाटे. संकेत धामणे आणि शिवम नामदेव आढाव हे सर्व यंदा CA परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी. यानंतर बायोटेक्नॉलॉजीचा विद्यार्थी आशुतोष संदीप सूर्यवंशी. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय स्तरावरील युवक महोत्सवामध्ये क्लासिकल व्होकलमध्ये प्रथम पारितोषिक या विद्यार्थ्याने पुणे विद्यापीठाला मिळवून दिलेला आहे आणि पुणे विद्यापीठाचं प्रतिनिधित्व करणारा हा बायोटेक्नॉलॉजी डिपार्टमेंटचा विद्यार्थी आशुतोष संदीप सूर्यवंशी. प्रियंका सूरज पुराणिक या विद्यार्थिनीचं स्टेट लेव्हल आविष्कार कॉम्पिटिशन साठी प्रोजेक्ट ची निवड झालेली आहे. प्रियंका सूरज पुराणिक त्याबद्दल तिचा हा सन्मान. प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉक्टर सचिन अर्जुन गुरुळे. डॉक्टर सचिन अर्जुन गुरुळे यांना 5व्या आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये बेस्ट फॅकल्टी अवॉर्ड सरांना प्राप्त झालेला आहे. या प्रसंगी मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सन्माननीय सरचिटणीस आणि ह्या कार्यक्रमाचे पूर्वनियोजित अध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे साहेब, नाशिक ग्रामीणचे संचालक माननीय रमेश आबा पिंगळे, सन्माननीय संचालक माननीय प्रवीण नाना जाधव, नाशिक शहर संचालक माननीय ॲडव्होकेट लक्ष्मणजी लांडगे यांचं आगमन झालेलं आहे. मी पुनश्च एकदा सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करतो. सन्माननीय प्राचार्य सरांना विनंती करतो की या प्रसंगी उपस्थित
मविप्रचे सरचिटणीस या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे साहेब यांचा ग्रंथ आणि पुष्प देऊन या प्रसंगी स्वागत करावं. सन्माननीय सरचिटणीस साहेब, माननीय ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे साहेब. या प्रसंगी संचालक माननीय प्रवीण नाना जाधव इथे उपस्थित आहेत. या प्रसंगी मविप्रचे सभापती माननीय बाळासाहेबजी क्षीरसागर उपस्थित आहेत. मी माननीय प्राचार्य सरांना विनंती करतो की सन्माननीय सभापती साहेबांचं या प्रसंगी आपण ग्रंथ आणि पुष्प देऊन स्वागत करावं. मी सन्माननीय प्राचार्य सरांना विनंती करतो की नाशिक शहर संचालक माननीय ॲडव्होकेट लक्ष्मणजी लांडगे साहेब यांचं स्वागत करावं. नाशिक ग्रामीण संचालक माननीय रमेश आबा पिंगळे यांचंही स्वागत करतील सन्माननीय प्राचार्य सर. पुनश्च एकदा उपस्थित सर्वच मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. केटीएचएम महाविद्यालयाला ज्यावेळेस महाराष्ट्रातील एक अग्रगण्य शैक्षणिक केंद्र असं बिरुद लावलं जातं, त्यामागे अनेक मोठ्या मान्यवरांच्या सहभागाची आणि मार्गदर्शनाची प्रेरणा असते. या प्रसंगी मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सभापती माननीय बाळासाहेबजी क्षीरसागर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित आहेत. मी साहेबांना मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे कर्मवीर रावसाहेब थोरात कला भाऊसाहेब रे वाणिज्य व अण्णासाहेब मुरकुटे विज्ञान महाविद्यालय या महाविद्यालयाच्या वतीनं आज या ठिकाणी जो वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न होतोय, त्या कार्यक्रमाचे ज्यांच्या शुभास्ते कार्यक्रम संपन्न होतोय ते आपल्या संस्थेचे सरचिटणीस माननीय ॲडव्होकेट नितीनभाऊ ठाकरे, मंचावर उपस्थित असलेले संस्थेचे उपसभापती दिव्यांना मोगल, संस्थेचे संचालक प्रवीण नाना जाधव, ॲडव्होकेट लक्ष्मणराव लांडवे, रमेश आबा पिंगळे, सेवक संचालक SK शिंदे सर, मंचावरील सर्व शिक्षणाधिकारी, सर्व स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य, या कॉलेजचे प्राचार्य संपतरावजी काळे सर, त्यांचे सर्व प्राध्यापक वृंद, सेवक वर्ग, विद्यार्थी मित्रांनो, खरं उशीर फार झाला आहे त्यामुळं काही जास्त वेळ आम्ही या ठिकाणी घेणार नाही. आम्हाला माहिती की विद्यार्थ्यांना खरं आता या ठिकाणी पारितोषिकाचं ओढ या ठिकाणी तो वितरण समारंभाची ओढ या ठिकाणी लागली. त्यामुळं निश्चित केटीच्या महाविद्यालय म्हटलं तर या आपल्या संस्थेचं नाक म्हणून त्याकडे बघितलं जातं. आपल्या या संस्थेमध्ये मला वाटतं देशामधलं एक मोठे विद्यार्थी संख्या असणारे हे कॉलेज आणि या कॉलेजमधला आदर्श या राज्यानं देशानं निश्चित घेतला आहे. शेवटी संस्थेचं नाव तर मोठं आहेच, पण कॉलेजमुळे केटीएचएम महाविद्यालय म्हणून केटीएचएम या संस्थेला ओळखलं जातं असं हे कॉलेज. आणि या कॉलेजमध्ये विविध क्षेत्रामध्ये विद्यार्थी चांगल्या पद्धतीचे यश या ठिकाणी मिळवत असतात. शिक्षणाबरोबरच कला असेल, क्रीडा प्रकार असतील किंवा विविध स्पर्धा असतील, त्या सर्व या कॉलेजमध्ये उपलब्ध असतात आणि त्यामध्ये विद्यार्थी चांगल्या पद्धतीने यश या ठिकाणी मिळवतात. निश्चित त्यांचं अभिनंदन करणं, त्यांना शाबासकी देणं, त्यांच्या पाठीवर शाबासकी देऊन त्यांना प्रोत्साहन देणं हाच खरं या पारितोषिक वितरण कार्यक्रमाचा उद्देश असतो. आणि मला वाटतं त्या निमित्तानं ज्यांना ज्यांना इथं बक्षिसं मिळतील त्यांना तर शुभेच्छा देतो. आणि आम्ही नेहमीच बोलत असतो म्हणून आज जास्त बोलणार नाही, परंतु निश्चित जो नावलौकिक केटीएचएमचा आहे तो टिकवण्यामध्ये त्या सेवकांचं पण योगदान या ठिकाणी निश्चित आहे. निश्चित त्या सेवकांना पण या ठिकाणी धन्यवाद देतो आणि ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी बक्षिसं मिळतील त्यांचं अभिनंदन करतो आणि भविष्यामध्ये अशीच प्रगती करावी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे मनोगत थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. मराठा विद्याप्रसारक समाज संस्था ही केवळ शैक्षणिक संस्था नसून
शैक्षणिक सामाजिक संस्था आहे याचा उल्लेख अनेक वेळा या सभागृहात झाला आहे. कारण केवळ शिक्षण हेच मविप्रचे ध्येय नसून समाज विकास हे व्रत घेऊन मार्गक्रमण करणारी आपली मविप्र संस्था आणि म्हणूनच आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शासन स्तरावरून मविप्रवर भिस्त असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. हा प्रभाव ज्या व्यक्तिमत्वामुळे आपल्याला जाणवतो ते मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे साहेब. मी साहेबांना अध्यक्षीय मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. कर्मवीर रावसाहेब थोरात कला, भाऊसाहेब हिरे वाणिज्य आणि अण्णासाहेब मुरकुटे विज्ञान महाविद्यालय अर्थात केटेच्या महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे ज्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम होतोय ते प्रसिद्ध गायक प्रतीकजी सोळसे, संस्थेचे सन्माननीय सभापती बाळासाहेब आप्पा क्षीरसागर, उपसभापती डी.बी. अण्णा मोगल, ॲडव्होकेट लक्ष्मणराव लांडगे, रमेश आबा पिंगळे, प्रवीणजी जाधव, सेवक संचालक संजयजी शिंदे, त्याचप्रमाणे बाकी सर्व शिक्षणाधिकारी, लोकल मॅनेजमेंट कमिटीचे सर्व सन्मान्य सदस्य, प्राचार्य काळे सर, त्यांचे सर्व सहकारी शिक्षकवृंद आणि उपस्थित सर्व विद्यार्थिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात प्रथम मी सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. नुकतीच नॅक कमिटीच्या माध्यमातून आपल्याला A+ अशी ग्रेड या ठिकाणी मिळालेली आहे. त्याबद्दल प्राचार्य त्यांचे सर्व सहकारी यांचं अभिनंदन करतो. संपूर्ण वर्षभरामध्ये आपल्या या महाविद्यालयामध्ये अनेक कार्यक्रम राबवले जातात. NCCच्या माध्यमातून असतील, NSSच्या माध्यमातून असतील, क्रीडा स्पर्धा असतील, सांस्कृतिक कार्यक्रम असेल, वादविवाद स्पर्धा असतील, अशा अनेक उपक्रमांमध्ये आपले विद्यार्थी सहभाग घेतात आणि याच्यामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती, राज्य स्तरावरती, जिल्हा स्तरावरती अनेक बक्षिसे मिळवतात. विशेषतः क्रीडा विभागामध्ये आपले विद्यार्थी अतिशय दमदार कामगिरी करतात. अगदी शिवछत्रपती अवॉर्डसुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत मिळालेला आहे आणि या सगळ्या उपक्रमांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांचा आणि प्राध्यापकांचा मोठा सहभाग असतो. त्याच्यामध्ये आपण आज विद्यार्थ्यांचा गुणगौरव करणारच आहोत, परंतु ज्या प्राध्यापकांनी नवीन काहीतरी अचिव्हमेंट केले असेल, कुठे पेपर प्रेझेंटेशन असेल, कोणाचं PhD केलेलं असेल, एखाद्याने पेटंट फाईल केलेलं असेल, या सगळ्यांचाही सत्कार मला वाटतं या दिवशी आज आपण ठेवलेला आहे. त्यांचे मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो. एक दर्जेदार शिक्षण देणारं महाविद्यालय असं या महाविद्यालयाची ओळख आहे. आता तर अशा प्रकारचे अनेक महाविद्यालयं शहरात, जिल्ह्यामध्ये झालेली आहेत, परंतु चांगल्या पद्धतीचं क्वालिटी एज्युकेशन ज्याला म्हणता येईल तशा पद्धतीने केटेच्या महाविद्यालयाचा नावलौकिक हा अनेक वर्षांपासून टिकून आहे. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचाही मोठा सहभाग आहे. विद्यार्थी आपले सर्व शिस्तप्रिय आहेत आणि एक गॅदरिंगचा थोडा पिरियड सोडला तर इतर वेळेस सगळेजण चांगली शिस्त पाळतात. गॅदरिंगमध्ये काही गोष्टींचा अपवाद होतोच, त्याच्यात तो रोज डे, टाय डे, साडी डे. या दिवशी महाविद्यालयामधल्या विद्यार्थ्यांची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणात अचानक वाढते. काय होतं मला माहीत नाही जादू, पण आणि इतर महाविद्यालयांचे विद्यार्थी सहज गंमत बघायला म्हणून तिकडे येतात आणि मग सगळी ट्रॅफिक जॅम असेल किंवा बाकीच्या काही गोष्टी होतात. परंतु 1-2-4 दिवसांचा हा अपवाद सोडला तर संपूर्ण वर्षभर विद्यार्थी चांगल्या पद्धतीने शिस्त पाळतात, चांगल्या उपक्रमांमध्ये सहभाग घेतात. त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. संस्थेच्या माध्यमातून प्राध्यापकांचं सुद्धा अपग्रेडेशन व्हावं त्याकरता अनेक उपक्रम राबवले जातात. महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमी असो, आयसर असो, आयुका असो, या संस्थांशी आपले जे काही करारनामे झाले त्या माध्यमातून शिक्षकांचं प्रशिक्षण आपण घेत असतो. त्याचबरोबर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट सेंटर आपण जे सुरू केलेलं आहे त्याच्या माध्यमातून प्राध्यापक असतील, त्याचप्रमाणे शिक्षकेतर कर्मचारी असतील, या सगळ्यांचंही प्रशिक्षण दर आठवड्याला आपण घेत असतो. त्याच्यामध्ये 300 ते 350 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचं दर आठवड्यातून 1 दिवस आपण प्रशिक्षण घेत असतो आणि या माध्यमातून आत्तापर्यंत संस्थेतले जवळजवळ 4-4.5 हजार शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण झालेलं आहे. आणि ही जी निरंतर प्रोसेस आहे याच्यात आपल्याला थांबवून चालणार नाही, कारण ज्या जगामध्ये ज्या काही नवनवीन गोष्टी घडत आहेत, नवनवीन तत्त्वज्ञान टेक्नॉलॉजी येत आहेत, त्या सगळ्यांची माहिती आपल्या शिक्षकांनाही व्हावी आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्हावी असा आमचा उद्देश आहे. नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी गेल्या वर्षापासून आपण सुरू केलेली आहे आणि त्याचे दृश्य परिणाम आता इथं दिसत आहेत. एक चांगल्या पद्धतीने आपण हा उपक्रम राबवतोय. नवीन शैक्षणिक धोरण म्हणजे काय याची माहिती व्हावी याकरता अनेक कार्यशाळासुद्धा आपण संस्थेच्या माध्यमातून
आत्तापर्यंत घेतलेलं आहे. माजी विद्यार्थ्यांचं मोठं सहकार्य आपल्याला इथं लाभतं आहे. देणगीदार असतील, आश्रयदाते असतील, आपले सभासद असतील, या सगळ्यांचंही सहकार्य आपल्याला मिळतं आहे. आणि म्हणून अनेक नवीन नवीन उपक्रम आपण सुरू केलेले आहे. या ठिकाणी टेक महिंद्राच्या माध्यमातून आरोग्यविषयक काही आपण कोर्सेस सुरू केलेले आहेत. त्याचबरोबर आपल्या केटीच्या महाविद्यालयाच्या पाठीमागच्या बाजूला जिथं आपले फी काउंटर्स वगैरे आहेत त्या ठिकाणी आपण एक्सटेन्शन बिल्डिंग तयार केली. त्याचा फायदा आता सर्व विद्यार्थ्यांना होणार आहे. कारण आत्तापर्यंत उन्हामध्ये पावसामध्ये विद्यार्थ्यांना रांगेमध्ये उभं राहावं लागायचं, ते आता होणार नाही. आणि त्याचबरोबर लायब्ररीचं पण एक्सटेन्शन या ठिकाणी झालेलं आहे. भविष्यामध्ये सुद्धा या महाविद्यालयाला ज्या ज्या गरजा असतील त्या पूर्ण करण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करणार आहोत. गंगापूर रोड फ्रंटला जी आपली जी जागा आहे जिथं आता पार्किंगसाठी आपण वापरतो आणि मैदानासाठी वापरतो, त्या जागेमध्ये सुद्धा एक चांगलं असं भव्य दिव्य असं एक इनोव्हेशन सेंटर आपल्याला सुरू करायचं आहे केटीच्या महाविद्यालयाच्या माध्यमातून. आणि त्याचं काम लवकरच सुरू करण्याचा आमचा मानस आहे. त्यामुळं आपल्याला जी काही ॲकॅडमिक साईडला जी काही जागा पडते बऱ्याच वेळा ती सुद्धा त्या माध्यमातून होणार आहे. खाली 3 मजले पार्किंगसाठी आणि त्याच्यानंतर वरती ते ऑडिटोरियम आणि त्याच्यावरती आपल्याला ॲकॅडमिक करता काही गोष्टी वापरता येतील अशा प्रकारचं नियोजन आपलं चाललेलं आहे. आणि म्हणून एक आपल्या भारतातलं एक अतिशय चांगलं उच्च दर्जाचं हे महाविद्यालय, याची प्रगती अशीच पुढे पुढे चांगली होत राहो याकरता मॅनेजमेंट सदैव प्रयत्नशील असतील याची ग्वाही आपल्याला या निमित्ताने देतो. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचं, गुणवंत प्राध्यापकांचं या ठिकाणी मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि ही यशाची कमान अशीच आपली उंच उंच ठेवावी अशी या प्रसंगी विनंती करतो. येणाऱ्या सगळ्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देऊन माझे मनोगत थांबवतो. बहुजन हिताय बहुजन सुखायचा वसा घेतलेली आपली मराठा विद्याप्रसारक समाज संस्था आणि आपण या संस्थेचे सन्माननीय सरचिटणीस. धन्यवाद साहेब. हॅलो साहेब, थोड्या वेळापूर्वी मी म्हणत होतो की बाहेर शेकडो प्रख्यात कलाकारांची रीग असते, परंतु तुलनेने कमी आणि उदयोन्मुख असा कलाकार केटीएचएम नेहमी का आमंत्रित करते असा प्रश्न विचारल्यावर आम्ही म्हणतो की आपल्या मातीशी, पाण्याशी आणि माणसांशी जो इमान राखते हीच आपली संस्कृती आहे. आणि म्हणूनच आपल्या मातीचा माणूस म्हणून आज आम्ही प्रतीक सोळसे यांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित केलेले आहे. खास त्यांच्या आग्रहास्तव आपल्या समोरच त्यांना गाणी गायची होती, म्हणून आम्ही कोणतीही गाणी त्यांची अजून ऐकलेली नाही आहेत. मी अधिक आपल्यामध्ये आणि प्रतीकमध्ये न थांबता मी प्रतीकला विनंती करतो की आपली गायनाची कला आणि आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचवावा. प्रतीक सोळसे, एकदा जोरदार टाळ्यांनी आपण प्रतीकला दाद देऊयात. प्रतीक सोळसे. जास्त वेळ घेणार नाही तुमचा. एक थोडंसं मेशअप बनवलंय ते आपल्या समोर सादर करतो. ज्या कलेने आपल्याला मोठं केलं त्या नटराजाला वंदन करून आज तुमच्यासमोर जी काय माझी तोडकी मोडकी कला आहे मी आपल्यासमोर सादर करतो. कृपया शांत चित्ताने आणि थोडासा एन्जॉय पण करायचा. एन्जॉयमेंटची पण गाणी आहे. जरा तुम्ही टाळ्यांची साथ जर दिली तर अजून बरं वाटेल. ट्रॅकचा आवाज फुल राहू दे फक्त.
झुंझुनन साथ फिराया घुगराच्या बोलाची जमवून असा स्वरसात मांडतो ही श्रीमंती विद्यावची कृत्याचं दान हत्यावची हे आवाची कृत्याचं दान हत्यावची हे आवाची कृत्याचं दान हत्यावची नदीचा कल्याण आईचा डोंगर नदीचा कल्याण आईचा डोंगर गोदारा प्यारा देवीचं मंदिर गोदारा प्यारा देवीचं मंदिर खालूच्या दर जागर डोंगर माणसाला खालूच्या दर जागर डोंगर माणसाला बोलताची भंडार पुढे जोडून दे अंधार आलं जुळून रांग डोंगर येऊन देवी तार लल्लाची भंडार पुढे जोडून दे अंधार आलं जुळून रांग डोंगर येऊन देवी तार नदीच्या पाण्यावर रागीनं फुटत नदीच्या पाण्यावर रागीनं फुटत तुझ्या नगरीचा तालावर ताईचं फुटत तुझ्या नगरीचा तालावर ताईचं फुटत आदराला जीवाचं घुमराला आदराला जीवाचं घुमराला लल्लाची भंडार पुढे जोडून दे अंधार आलं जुळून रांगून डोंगर येऊन देवी तार लल्लाची भंडार पुढे जोडून दे अंधार आलं जुळून रांगून डोंगर येऊन देवी तार डोळा भरून तुझी मुरत पाहिलं तुझ्या महिमा गाईनं तुला फुगड्या बाजीनं माझी वंज भरीनं आला ग जीवाच्या फुंगराला आला ग जीवाच्या फुंगराला लल्लाची भंडार पुढे जोडून दे अंधार आलं जुळून रांगून डोंगर येऊन देवी लल्लाची भंडार पुढे जोडून दे अंधार आलं जुळून रांगून डोंगर येऊन देवी तार
थँक्यू सो मच. सरांची रिक्वायरमेंट फरमाईश म्हणून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं एक छोटंसं गाणं आपल्या समोर सादर करतोय. समाधी आहे तिथे राजा शिवराची, पराक्रमाची आणि साक्षतेची शौर्याची. समाधी आहे तिथे राजा शिवराची, पराक्रमाची आणि साक्षतेची शौर्याची. वैभवशाली जगती, वैभवशाली जगती, कौरवाचे स्थान आहे, गौरवाचे स्थान आहे. ते वैभवशाली जगती, कौरवाचे स्थान आहे, गौरवाचे स्थान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. त्या राजधानीवरती, त्या राजधानीवरती भगवान शान आहे, भगवान शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. थँक्यू. धन्यवाद प्रतीक. प्रतीकने गायत राहावं आणि आपण ऐकत राहावं असा भरदार आवाजाचा धनी एकदा पुन्हा जोरदार टाळ्यांनी प्रतीकला आपण कौतुक करूयात, त्याला शुभेच्छा देऊयात आणि उर्वरित पारितोषिक वितरणाकडे वळूयात. मी सर्व सन्माननीय मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते उर्वरित पारितोषिक वितरण समारंभ सुरू करावा. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण मराठी विभागातील प्राध्यापिका माधुरी हरिभाऊ गवळी यांना यंदाचा जिजाऊ प्रतिष्ठान पुरस्कार प्राप्त झाला, त्याबद्दल त्यांचा हा सन्मान मी सन्माननीय सरचिटणीस साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते प्राध्यापक माधुरी हरिभाऊ गवळी यांचा सन्मान करावा. वाणिज्य विभागाच्या प्राध्यापिका वैशाली क्षीरसागर यांना यंदाचा आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त झालेला आहे. मी सन्माननीय सरचिटणीस साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान त्यांचा करावा. प्राध्यापक वैशाली क्षीरसागर. मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे शिक्षणाधिकारी आणि राज्यशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉक्टर नितीन कारभारी जाधव यांना राज्यशास्त्रातील ब्लॉक चेन सप्लाय ट्रॅकर या विषयावर पेटंट प्राप्त झालेला आहे, त्यासाठी त्यांचा हा रास्त सन्मान. डॉक्टर नितीन कारभारी जाधव, राज्यशास्त्र विभाग. सन्माननीय सरचिटणीस साहेबांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण सरांचा सन्मान करावा. इतिहास विभागातील डॉक्टर नारायण अंबू शिंदे यांच्या PhD प्रबंधास विद्यापीठाचे पारितोषिक प्राप्त झालेले आहे, त्याबद्दल त्यांचा हा सन्मान. डॉक्टर नारायण शिंदे. FYBSc ची विद्यार्थिनी श्रावणी अनिल म्हसे हिने पुसा स्पर्धेमध्ये विद्यापीठ स्तरावर 3रा आणि राज्य स्तरावर 1ला क्रमांक प्राप्त केलेला आहे, त्याबद्दल तिचा हा सन्मान. श्रावणी अनिल म्हसे. समाजशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर दीपक शिंदे यांना यंदाचा कविवर्य कुसुमाग्रज आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेला आहे, त्यासाठी त्यांचा मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान. समाजशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉक्टर उमेश शिंदे यांचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मानवशास्त्र अभ्यास मंडळावर निवड झाली, त्यासाठी त्यांचा हा सन्मान. भूगोल विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर DN पवार यांना इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये बेस्ट रिसर्च पेपर प्रेझेंटेशनचा अवॉर्ड मिळाला, त्यासाठी त्यांचा हा सन्मान. डॉक्टर DN पवार. पर्यावरण शास्त्र विभागाची विद्यार्थिनी जयश्री संजय थोरात
हिची युनिसेफ मार्फत यंग क्लायमेट चॅम्पियन ऑफ इंडिया म्हणून राष्ट्रीय पातळीवर निवड झालेली आहे. त्यासाठी जयश्री संजय थोरात हिचा हा सन्मान. पर्यावरणशास्त्र विभागाची ही विद्यार्थिनी जयश्री संजय थोरात. पर्यावरणशास्त्र विभागाची विद्यार्थिनी कुमारी पूजा बोरस्ते हिची 2025-26 या वर्षासाठी सायन्स अकॅडमी मध्ये समर रिसर्च फेलोशिप प्रोग्राम करिता दिल्ली विद्यापीठामध्ये निवड झालेली आहे. त्यासाठी पूजा बोरस्ते हिचा हा सन्मान. प्राध्यापक सोनाली माधव ठाकूर केमिस्ट्री डिपार्टमेंट यांना केमिस्ट्री विषयामध्ये पेटंट प्राप्त झालेला आहे. त्यासाठी त्यांचा हा सन्मान. प्राध्यापक सोनाली माधव ठाकूर. केमिस्ट्री डिपार्टमेंटचे डॉक्टर RR काळे यांना एस्पायर या प्रोजेक्ट अंतर्गत शिष्यवृत्ती प्राप्त झालेली आहे. त्यासाठी त्यांचा हा सन्मान. डॉक्टर शरद शंकर गायकवाड केमिस्ट्री डिपार्टमेंट यांना देखील यंदाचा एस्पायर प्रोजेक्ट मध्ये शिष्यवृत्ती प्राप्त झालेली आहे. त्यासाठी त्यांचा हा सन्मान. डॉक्टर RR काळे आणि डॉक्टर शरद गायकवाड केमिस्ट्री डिपार्टमेंट. इंग्रजी विभागातील डॉक्टर RD घोलप सर यांना यंदाचा शिक्षक रत्न हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यासाठी त्यांचा हा सन्मान. मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंटची विद्यार्थिनी जुली पंकज ढोकणे हिला 17व्या महाराष्ट्र स्टेट इंटर युनिव्हर्सिटी रिसर्च कॉन्व्होकेशन मध्ये द्वितीय पारितोषिक मिळालेलं आहे. त्यासाठी जुली पंकज ढोकणे हिचा सन्मान. वनस्पतीशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर KM खालकर सर यांना यंदाचा सार्वजनिक वाचनालय नाशिकचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेला आहे. अत्यंत मानाचा समजला जाणारा हा आदर्श शिक्षक पुरस्कार माननीय KM खालकर सर. मायक्रोबायोलॉजी विभागातील प्राध्यापिका प्राजक्ता योगेश पाचोरकर यांना आबेदा इनामदार कॉलेज पुणे आयोजित रिसर्च कॉम्पिटिशन मध्ये प्रथम क्रमांक मिळाला. त्यासाठी त्यांचा हा सत्कार. MSc पार्ट 1 केमिस्ट्रीची विद्यार्थिनी कुऱ्हाडे रुचिका रमेश यांना यंदाचा TYBSc रसायनशास्त्र विद्यापीठ परीक्षामध्ये फर्स्ट रँकने ही विद्यार्थिनीने उत्तीर्ण केलेली आहे. फर्स्ट रँक TYBSc केमिस्ट्री उत्तीर्ण झालेली कुऱ्हाडे रुचिका रमेश. जेनेटिक्स डिपार्टमेंटची विद्यार्थिनी काजल श्रीपाद जोशी हिने यंदा गोंधळ ह्या अत्यंत नामांकित अशा मराठी चित्रपटामध्ये विशेष भूमिका केलेली आहे. त्यासाठी तिचं हे कौतुक. जेनेटिक्स डिपार्टमेंटचे पंकज कृष्णा देशमुख यांना इंद्रधनुष्य 2024 मध्ये मिमिक्री कला प्रकारामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त झाला म्हणून पंकज देशमुख याचा हा सन्मान. याच स्पर्धेमध्ये वनॅक प्ले मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करणारी संघ आहे विक्रांत राजू संसारे, रितेश दुकय आणि आचल पवार. या तिघांनीही मान्यवरांच्या हस्ते आपला सन्मान स्वीकारावा. विक्रांत, रितेश आणि आचल वनॅक प्ले एकांकिकामध्ये प्रथम क्रमांक. प्राध्यापक सुरेश प्रकाश बोडई नाट्यशास्त्र विभाग यांना महसूल विभाग महाराष्ट्र नाट्य या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा प्रथम पारितोषिक मिळालं म्हणून त्यांचा सन्मान. राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेविका TYBAची विद्यार्थिनी कविता लक्ष्मण शेवरे हिची यंदा 26 जानेवारी 2025 रोजी आयोजित दिल्ली येथील प्रजासत्ताक दिन संचलनामध्ये माननीय पंतप्रधान निमंत्रित सदस्य म्हणून निवड झाली म्हणून कविता लक्ष्मण शेवरे हिचा हा सन्मान. मिथिलेश सूर्यदेव शर्मा TYBSCचा विद्यार्थी आणि NSSचा व्हॉलंटियर राज्यस्तरीय आव्हान शिबिरामध्ये या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता. प्रतीक्षा विजय कोण या विद्यार्थिनीने देखील राज्यस्तरीय आव्हान कॅम्पमध्ये पार्टिसिपेट केलं होतं. तेजस्विनी संतोष पवार TYBAची विद्यार्थिनी आणि NSSची व्हॉलंटियर संरक्षण मंत्रालय नवी दिल्ली यांच्यातर्फे आयोजित स्वातंत्र्य दिन समारोहामध्ये या विद्यार्थिनीने नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले होते. त्यासाठी तिचा हा सन्मान. NSS गर्ल्स विभागातील या कॅडेट शिखा कुमारी त्रिपाठी एक भारत श्रेष्ठ भारत केरळ या राष्ट्रीय एकात्मता शिबिरामध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारी NCC गर्ल्स कॅडेट शिखा कुमारी त्रिपाठी. भाग्यश्री संजय पाटील या विद्यार्थिनीने देखील एक भारत श्रेष्ठ भारत नागपूर येथे राष्ट्रीय शिबिरामध्ये लाईन एरिया या क्रीडा स्पर्धेमध्ये द्वितीय पारितोषिक मिळालं आणि या विद्यार्थिनीला माननीय मुख्यमंत्री यांची शिष्यवृत्ती देखील प्राप्त झालेली आहे. भाग्यश्री संजय पाटील. वैष्णवी सुनील संदाने
एनसीसी कॅडेट एक भारत श्रेष्ठ भारत नागपूर येथे राष्ट्रीय शिबिरामध्ये लाईन एरिया आणि क्रीडा स्पर्धेमध्ये या विद्यार्थिनीला द्वितीय पारितोषिक मिळालं. नयन उत्तम गतीर TYBAचा विद्यार्थी आणि कला मंडळाचा विद्यार्थी इंद्रधनुष्य राज्यस्तरीय युवक महोत्सवामध्ये तबला वादन या तुलनेने दुर्लक्षित असलेल्या कलेकडे वळणारा आपला हा विद्यार्थी याने द्वितीय क्रमांक यामध्ये प्राप्त केला आणि वेस्ट झोन जो म्हैसाणा विद्यापीठ गुजरातमध्ये झाला होता यामध्ये त्याला देखील द्वितीय क्रमांक प्राप्त झाला होता. दर्शना साहेबराव गायधनी भूगोल विभागाची विद्यार्थिनी, या विद्यार्थिनीने BSc भूगोल या विषयामध्ये विद्यापीठामध्ये फर्स्ट रँक प्राप्त केलेली आहे. दर्शना साहेबराव गायधनी. एनसीसी नेव्हल कॅडेट्सचा पुढील हा सत्कार PO कॅडेट दर्शना कांबळे या विद्यार्थिनीने ऑल इंडिया रिपब्लिक कॅम्प आणि स्क्युबा डायव्हिंग हे 2 कॅम्प अत्यंत यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहेत. TYBA इंग्रजी विभागाची ही विद्यार्थिनी आणि एनसीसी नेव्हल कॅडेट कांबळे दर्शना ऑल इंडिया रिपब्लिक डे परेड मध्ये सहभागी होणारी आणि महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारी ही कॅडेट. कॅडेट कॅप्टन अमित राठोड ऑल इंडिया नौसैनिक कॅम्प या कॅडेटने पूर्ण केलेला आहे. कॅडेट कॅप्टन शिरसाट प्रणिता TYBAC कम्प्युटरची विद्यार्थिनी हिने देखील ऑल इंडिया नौसैनिक कॅम्प पूर्ण केलेला आहे. कॅडेट वैष्णवी टिळे TYBA इंग्रजी विभागाची विद्यार्थिनी आणि एनसीसी नेव्हलची कॅडेट ऑल इंडिया नौसैनिक कॅम्प या कॅडेटने पूर्ण केलेला आहे. PO कॅडेट अभिषेक गावळे या कॅडेटने देखील ऑल इंडिया नौसैनिक कॅम्प अत्यंत यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे. कॅडेट तेजस शिंपी TYBCOMचा हा विद्यार्थी ऑल इंडिया नौसैनिक कॅम्प यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल त्याचा हा सन्मान. श्रावणी सोनवणे ही एनसीसी नेव्हल कॅडेट TYBCOMची विद्यार्थिनी ऑल इंडिया नौसैनिक कॅम्प यशस्वीरित्या पूर्ण. कॅडेट सुनील डाके SYBAचा विद्यार्थी आणि एनसीसी नेव्हलचा कॅडेट ऑल इंडिया नौसैनिक कॅम्प पूर्ण. कॅडेट सिद्धेश खालकर SYBAC बायोटेकचा विद्यार्थी ऑल इंडिया नौसैनिक कॅम्प. रेग्युलर अभ्यासक्रम पूर्ण करून एनसीसी नेव्हल सारखी खतर ड्रिल पूर्ण करून या विद्यार्थ्यांनी अचीव केलेलं हे यश. टिळे चैतन्य SYBAचा हा विद्यार्थी स्क्युबा डायव्हिंग सारखा अत्यंत अवघड असा हा कॅम्प या विद्यार्थ्याने पूर्ण केलेला आहे. PO कॅडेट राहुल पाल TYBSc इलेक्ट्रॉनिक सायन्सचा विद्यार्थी स्क्युबा डायव्हिंग कोस्टल सेलिंग एक्सपिडिशन या कॅडेटने पूर्ण केलेला आहे. कॅडेट ओम खालकर FYBAचा विद्यार्थी कोस्टल सेलिंग सारखा अत्यंत अवघड असा एक्सपिडिशन या विद्यार्थ्याने पूर्ण केलेला आहे. कॅडेट विजय भदाने TYBAC कम्प्युटरचा हा विद्यार्थी ऑल इंडिया ट्रेकिंग कॅम्प याने यशस्वीरित्या पूर्ण केले. कॅडेट वेदांत जाऊकर FYBAचा विद्यार्थी ऑल इंडिया ट्रेकिंग कॅम्प या विद्यार्थ्याने पूर्ण केले. कॅडेट कविता परदेशी TYBACची विद्यार्थिनी ऑल इंडिया गर्ल्स ट्रेकिंग एक्सपिडिशन अत्यंत यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे. कॅडेट जान्हवी कोळी TYBACची विद्यार्थिनी स्पेशल यॅचिंग कॅम्प या विद्यार्थिनीने पूर्ण केलेला आहे, त्याबद्दल तिचा हा सन्मान. कॅडेट राजपूत संजना TYBAC कम्प्युटरची विद्यार्थिनी, या विद्यार्थिनीने देखील अनेक कॅम्प्स पूर्ण केलेले आहेत. EBSB हा अत्यंत महत्त्वाचा असा शिबिर या विद्यार्थिनीने पूर्ण केला. कॅडेट देवाशिष कुलकर्णी TYBACचा विद्यार्थी, याने देखील अनेक कॅम्प पूर्ण केलेले आहेत. कॅडेट कॅप्टन उर्वरित 8 ते 10 फक्त कॅम्प्स बक्षिसं राहिलेली आहेत. कॅडेट कॅप्टन ओम सावंत शिप अटॅचमेंट कॅम्प पूर्ण केल्याबद्दल तुझा हा सन्मान. कॅडेट स्वानंदी पवार SYBAची विद्यार्थिनी ATC कॅम्प पूर्ण केल्याबद्दल सन्मान. कॅडेट जयेश ठाकूर SYBACचा कॅडेट आणि विद्यार्थी ATC कॅम्प पूर्ण केल्याबद्दल तुझा हा सन्मान. NCC आर्मी बॉईजचे पुढील कॅडेट सिनियर अंडर ऑफिसर आदित्य चौधरी, या कॅडेटला अत्यंत मानाचा असा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचा मुरलीधर माने युवा पुरस्कार या कॅडेटला प्राप्त झालेला आहे. त्याचबरोबर त्याने इंडियन मिलिटरी अकॅडमी डेहराडून येथे अटॅचमेंट कॅम्प यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे. सिनियर अंडर ऑफिसर आदित्य चौधरी. लान्स कॉर्पोरल ओंकार चौधरी NCC आर्मी बॉईज तामिळनाडू येथे आयोजित इंटर डायरेक्टरेट स्पोर्ट्स शूटिंग स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व याने केलंय. फैल सैनिक कॅम्प देखील या कॅडेटने पूर्ण केलेला आहे. सार्जंट मेजर आरिफ शेख
राष्ट्रीय पातळीवरील रॉक क्लाइम्बिंग ट्रेनिंग या विद्यार्थ्याने पूर्ण केलेले आहे, जे ग्वाल्हेर येथे आयोजित केलेलं होतं. कॉर्पोरल अनुरुद्ध परदेशी एनसीसी बॉईज थर्ड सैनिक कॅम्प मधील ओबस्कल ट्रेनिंग इव्हेंटसाठी इंटर ग्रुप स्पर्धेमध्ये या विद्यार्थ्याची निवड झालेली होती. केटीच्या महाविद्यालयाच्या जिमखाना विभागाने काही स्पर्धा घेतल्या होत्या. कॉमर्स विभागाची विनिंग टीम ठरली होती बॅडमिंटन टुर्नामेंटमध्ये. त्यातील विद्यार्थी देवदत्त जयंत जगताप आणि स्वरूप मत्सागर. देवदत्त जगताप, स्वरूप मत्सागर बॅडमिंटन टुर्नामेंट. इंटर कॉलेजिएट क्रिकेट टुर्नामेंट आपण आयोजित केलेली होती. त्यातील विनिंग टीम होती कॉमर्स विभागाची. त्यातील कॅप्टन गणेश चांद्राव याने मान्यवरांच्या हस्ते आपला सत्कार स्वीकारावा. तो शेवटी याबरोबर तिन्ही कोच जे आहेत स्वप्नील आणि सर्व तिन्ही कोच यांनी देखील विद्यार्थ्यांबरोबर यायचं आहे. इंटर बॅडमिंटन स्पर्धेमध्ये डिपार्टमेंट ऑफ स्टॅटिस्टिक्सचे मुलींनी प्रथम पारितोषिक मिळालेलं होतं. साची गांधी आणि मोहिनी पाटील या विद्यार्थिनीने सन्मान स्वीकारावा. रायफल आणि पिस्टल शूटिंगची टुर्नामेंट यावर्षी भरवण्यात आली होती. यामध्ये एसवाय बायोटेकची विद्यार्थिनी श्रद्धा गाडे हिला प्रथम क्रमांक या स्पर्धेमध्ये मिळालेला होता. त्याचबरोबर श्वेता साळवे FYBA आणि कुलभूषण शिंदे यांचे हे बक्षीस. या सर्व कोचसाठी स्वप्नील पडोळे, मोहन कसबे आणि सुभाष उखाडे यांनी देखील मान्यवरांच्या हस्ते आपला सन्मान स्वीकारावा. आणि सर्वात शेवटी अत्यंत महत्त्वाची बाब, दरवर्षी मविप्र संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा आपले विद्यार्थी रोवत असतात. यंदा आपल्या महाविद्यालयाची विद्यार्थिनी मखमलाबाद येथील रहिवासी शिवानी रामनाथ फडोळ या विद्यार्थिनीने पहिल्याच प्रयत्नामध्ये न्यायाधीशाची परीक्षा उत्तीर्ण झालेली आहे आणि नगरमध्ये JMSC न्यायाधीशपदी ही विद्यार्थिनी नियुक्त झालेली आहे. त्यासाठी शिवानी रामनाथ फडोळ हिचा मराठा विद्याप्रसारक समाज आणि केटीच्या महाविद्यालय यांच्यातर्फे हा रास्त सन्मान. एकदा जोरदार टाळ्या वाजवून या न्यायाधीशाचा सन्मान आपण करूयात. मविप्राने समाजासाठी काय दिलं तर मी म्हटलं होतं, वकील दिले, डॉक्टर्स दिले, इंजिनियर दिले, आता न्यायाधीश देखील दिले. शिवानी रामनाथ फडोळ यांचे पॅरेंट्स, आई आणि वडील यांनी देखील तिचा सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यावं. पहिल्याच प्रयत्नामध्ये JMFC या पदाची न्यायाधीशाची परीक्षा उत्तीर्ण झालेली आणि सध्या अहिल्यानगर न्यायालयामध्ये न्यायाधीशपदी नियुक्त झालेली शिवानी रामनाथ फडोळ मविप्रची आणि KTHMची विद्यार्थिनी, तिच्यासाठी तिचा हा रास्त सन्मान. उर्वरित सर्व सन्मान आणि पारितोषिक वितरण हे 19 ऑगस्ट 2025 रोजी आयोजित समाज दिनामध्ये करण्यात येतील, याची कृपया आपण नोंद घ्यावी. यानंतर यंदाच्या पारितोषिक वितरण समारंभाचे आभार प्रदर्शन उपप्राचार्य प्राध्यापक पोटमे सर. आपण जिमखाना विभागातील काही पारितोषिक वितरण घेणार आहोत आणि त्यानंतर आभार प्रदर्शन. सन्माननीय व्यासपीठ, विद्यार्थी मित्रांनो, जिमखाना विभागाचा वार्षिक पारितोषिक समारंभामध्ये आपण फक्त प्रातिनिधिक स्वरूपात 15 विद्यार्थ्यांना या ठिकाणी पारितोषिक देणार आहोत. कारण की या महाविद्यालयातील एकूण राष्ट्रीय स्तरावरच 52 खेळाडू आहेत, 167 खेळाडू राज्यस्तरावरती आहेत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर 2 खेळाडू आहेत. तर 2 खेळाडूंना आपण या ठिकाणी प्रथमतः बोलवत आहोत की ज्यांची जर्मनी येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेली आहेत, रोईंग क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेली आहेत. त्याच्यामध्ये प्रथमतः FYBAचा जो विद्यार्थी येत आहे दर्शन संदीप गवळी यांची जर्मनी येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. आतापर्यंत या विद्यार्थ्यांनी साधारणतः राष्ट्रीय स्तरावरती आणि विद्यापीठ स्तरावरती 24 पदकं प्राप्त केलेली आहेत आणि महाराष्ट्राचा एक मानबिंदू म्हणून हा विद्यार्थी जेव्हा राष्ट्रीय स्तरावरच्या क्रीडा स्पर्धा असतात त्याच्याकडे बघितलं जातं.
यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरती जो निवड झालेला आहे तो आहे तेजस गडदे. जर्मनी येथे होणाऱ्या क्रीडा स्पर्धेसाठी याची निवड झालेली आहे. आतापर्यंत 12 क्रीडा स्पर्धांमध्ये राष्ट्रीय स्तरावर याने प्रावीण्य प्राप्त केलेलं आहे. यानंतर येणार आहेत कृष्णा आंबेकर. नॅशनल स्पोर्ट्स ऑथॉरिटी तर्फे याला 12 लाख रुपयाची स्कॉलरशिप प्राप्त झालेली आहे. भोपाळ येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावर याने गोल्ड मेडल आणि सिल्वर मेडल प्राप्त केलेलं आहे. यानंतर ऑल इंडिया लेवलवरती क्रिकेटमध्ये तृप्ती शेवाळे, ओडिसामध्ये हिला गोल्ड मेडल प्राप्त झालेला आहे. तृप्ती शेवाळे ती जर नसेल, कारण ती आत्ताही मॅचेसला गेली, तिचे प्रतिनिधी म्हणून कोणीतरी बक्षीस स्वीकारायचं आहे. पूजा मी सांगितलं होतं तुम्हाला. यानंतर आहेत वैभवी बालकृष्णम, ही क्रीडा प्रतिनिधी पण आहेत. हिला सुद्धा क्रिकेटमध्ये गोल्ड मेडल प्राप्त झालेला आहे. चंदीगड येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी मुलानी साफिया रशीद हिची निवड झालेली आहे आणि हिने त्या ठिकाणी गोल्ड मेडल प्राप्त केलेलं. स्पोर्ट्स प्लेअरने लवकर यायचं आहे. यानंतर चंदीगड येथेच राष्ट्रीय स्तरावर 2 मेडल प्राप्त केलेले आहेत. ती आहेत साक्षी जगताप. ॲथलेटिक्स क्रीडा प्रकारामध्ये राष्ट्रीय स्तरावरती सौरभ साळवे या विद्यार्थ्याने सिल्वर मेडल प्राप्त केलेलं आहे. साळवेला मी अशी विनंती करते की त्याने व्यासपीठावर यायचं आहे. कनो कयाकिंग या क्रीडा प्रकारामध्ये करण बेझीकर या SYBA च्या विद्यार्थ्याने सिल्वर मेडल प्राप्त केलेलं आहे राष्ट्रीय स्तरावर. यानंतर कनो कयाकिंग मध्ये समीर जाधव याने देखील सिल्वर मेडल प्राप्त केलेलं आहे. त्याचं देखील मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन. त्याचबरोबर अक्षदा निगळ हिचं रोविंग मध्ये ब्रॉन्झ मेडल हिने प्राप्त केलेलं आहे यापूर्वी सुद्धा. आणि ही साईच्या कोचिंग सेंटर मध्ये हिची निवड झालेली आहे. या ठिकाणी ती कोचिंग पण घेत आहेत. शिर्के आदिनाथ DYBSC चा विद्यार्थी आहेत. याची राष्ट्रीय स्तरावरती सहभाग आहेत. आणि विक्रांत फडोळ, बाकी ऑल इंडिया 52 विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व म्हणून विक्रांत फडोळला मी या ठिकाणी बोलवते आहेत. याला मागच्या वर्षाचा बेस्ट अवॉर्ड पण मिळालेला आहे आणि नक्कीच राष्ट्रपती पुरस्कारासाठी हा आता पात्र असणार आहे. धन्यवाद सर, धन्यवाद. एक अवॉर्ड राहिलेला होता. राज्यशास्त्र विभागाची विद्यार्थिनी वैष्णवी कंक ह्या विद्यार्थिनीला नॅशनल युथ फेस्टिवलमध्ये प्रथम पारितोषिक मिळालं होतं. तिचा तेवढा शेवटचा एक सन्मान होईल आणि त्यानंतर वैष्णवी कंक राज्यशास्त्र विभागाची विद्यार्थिनी, तिला नॅशनल युथ फेस्टिवलमध्ये तिने नाशिक जिल्ह्याचं रिप्रेझेंटेशन केलं होतं आणि तिला प्रथम पारितोषिक या स्पर्धेमध्ये मिळालं होतं. त्यासाठी तिचा हा सन्मान. यानंतर आभार प्रदर्शनासाठी प्रोफेसर डॉक्टर कोटमे सर. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांच्या येण्याने कार्यक्रमाला शोभा आली. आपल्या मार्गदर्शनाने आम्हाला दिशा मिळाली. शेवटी आता आभार प्रदर्शनाची वेळ आली. आज आपल्या महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक व गुणगौरव समारंभासाठी मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे उत्तम असे व्यक्तिमत्व असलेले सरचिटणीस ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे साहेब यांनी आज आपल्या विनंतीला मान देऊन आपला अमूल्य वेळ देऊन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारले व अध्यक्षीय भाषणातून बहुमूल्य असे विचार व्यक्त केले. मी आपले मनपूर्वक आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण व प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध मराठी व हिंदी गायक श्री प्रतीक सोळसे यांनी आपल्या विनंतीला मान देऊन आजच्या कार्यक्रमाचे या प्रमुख पाहुणेपद स्वीकारले. मी त्यांचे आभार मानतो. तसेच गायनाच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विचार देऊन मार्गदर्शन केले. प्रतीकजी
खूप सोपे असते कोणीतरी आवडणे, खूप सोपे असते कोणीतरी आवडणे, पण खूप कठीण असते सर्वांना आवडीचे गाणे सादर करून मंत्रमुग्ध करणे. आपणास गायनाची ही कला उपजत प्राप्त झाली आहे. आपल्या आवाजाने आम्हाला प्रल्हाद शिंदे यांची आठवण येते. त्याबद्दल मी आपले कुठल्या शब्दात धन्यवाद व्यक्त करू. तुमचे कौतुक व तारीफ करायला शब्द कमी पडतात. आपले खूप खूप मनस्वी मनपूर्वक आभार. तसेच संस्थेचे सभापती माननीय बाळासाहेब क्षीरसागर साहेब यांनी आपल्याला उत्कृष्ट मार्गदर्शन केले, त्यांचे खूप खूप आभार. संस्थेचे उपसभापती माननीय डी.बी. अण्णा मोगल साहेब यांनी आपल्याला प्रेरणादायी विचार व्यक्त करून मार्गदर्शन केले, त्यांचे खूप खूप आभार. नाशिक शहर संचालक ॲडव्होकेट लक्ष्मणराव लांडगे साहेब, नाशिक ग्रामीण संचालक रमेशआबा पिंगळे साहेब, दिंडोरी तालुका संचालक प्रवीणदादा जाधव, तसेच संस्थेचे सेवक संचालक डॉक्टर एस.एस. शिंदे सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आदरणीय काळे सर, स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य भालराव साहेब, भंडारे साहेब, शिंदे साहेब, मनोज पाटील व डॉक्टर पगार सर, संस्थेचे सर्व शिक्षणाधिकारी, तसेच बक्षीसपात्र प्राध्यापक, विद्यार्थी, तसेच या कार्यक्रमासाठी ज्यांनी विशेष परिश्रम घेतले ते सर्व समिती प्रमुख व सदस्य, सर्व प्राचार्य, विभाग प्रमुख, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, सेवक आणि सर्वात महत्त्वाचे ज्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला ते समोर उपस्थित विद्यार्थी, सर्वांचे पुनश्च आभार. अध्यक्षांच्या पूर्व परवानगीने कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करतो. शेवटी राष्ट्रगीत होईल. धन्यवाद. भारत माता की, भारत माता की, भारत माता की.